आत्मवंदन सगळ्यांना. सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. महावतार बाबाजी आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या चेतनेला आपण सगळेजण स्मरण करू, त्यांना वंदन करू. डोळे मिटून आपण सगळेजण काही क्षण आपल्या हृदयावर जाऊ. एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे आणि तोंडाने तो हळूवार बाहेर सोडा. शरीर पूर्ण ढिलं सोडा, अगदी सैलसर. आपल्या श्वासांनी स्वतःला पूर्ण वर्तमानात आणू. आपल्या छातीच्या मधोमध आपला श्वास फील करत करत आपल्या मनामध्ये म्हणू, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समृद्धी, समाधान, अनंत बुद्धिमत्ता, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, अनंत ऊर्जा, सार्वभौम आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, अनंत ऊर्जा. अगदी आतून म्हणा, मी प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा आहे. आपल्या छातीमध्ये खोलवर फील करा. आवाज आपल्या येत नाही. हृदयातली आपल्या हृदयातली स्पंदनं आवाज येत नाहीये? आवाज येतोय ना? हो, येतोय तर पुष्पलता येतोय. हा तुमच्या मोबाईलला एकदा बघा पुष्पलता का बहुतेक मोबाईलचा आवाज काहीतरी कमी जास्त झाला असेल. आपण सगळेजण एक संकल्प घेऊ की आज बाबाजी आपल्याला जे काही ज्ञान देणार आहे 15व्या धड्यातून ते आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात उतरू दे, खोलवर जाऊ दे. आणि आपल्या सगळ्यांच्या सर्वोच्च हिताचं आजचं सत्र होऊ दे. एकदा आपण सगळेजण आपली आभा स्वच्छ आणि लॉक करू आणि लगेच सत्राला सुरुवात करू. अगदी आत्मविश्वासाने पूर्ण विश्वासाने म्हणा, माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देतो. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुम्ही अजूनही प्रेम आणि प्रकाश आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही सगळेजण शांतपणे त्या स्थानी निघून जा. हे उच्चस्व या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश देते. माझा आभा मंडळ माझ्या हायर सेल्फला उच्च स्वला सोडून इतर सगळ्यांसाठी मी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचार रूपांना मी प्रेम आणि प्रकाश देते. या सृष्टीतल्या प्रत्येक रचनेला, या ब्रह्मांडाला
इतरही अनेक ब्रह्मांड, जिथं जिथं ईश्वराची रचना आहे, जीव आहेत, तर प्रत्येक रचनेला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या हृदयातून प्रेमाच्या लहरी बाहेर पडतायत. आपल्या डोळ्यासमोर जी व्यक्ती येतीये, देश येतोय, राज्य येतंय, जी कुठली वास्तू येतीये, काहीही आठवेल त्याला प्रेम प्रकाश पाठवा. ज्यांनी कुणाला आपल्याला त्रास दिला असं आपल्याला वाटतंय, तर सगळ्यांना क्षमा करून प्रेम पाठवा. आपला उच्च स्व आपल्या डोळ्यापुढं ती लोकं, ते प्रसंग, ती चित्र आणत असत. जे येईल त्याला प्रेम प्रकाश पाठवा. आपल्या उच्च स्वचे आभार व्यक्त करत हळुवारपणे आपण सगळेजण आपले डोळे उघडू आणि आपल्या सत्रामध्ये जॉइन होऊ. हं. आज आपण विभाग दुसरा, त्यामध्ये एक मिनिट फक्त मला काहीतरी दिसत नाहीये. आज आपण दुसऱ्या विभागामधला आपला शेवटचा धडा संपवतोय. 15वा आठवडा. पुढचा जो आठवडा आहे 16वा तो आपला समीक्षा म्हणजे रिव्ह्यू करू आपण मागचे 7 आठवडे जे काही शिकलोय. आणि तुमच्यासाठी तर रविवार जो होता परवाचा तो सगळ्यांना खूप क्लॅरिटी मला सगळ्यांचे मेसेजेस आले. एव्हरीबडी इज हॅपी. सगळे खूप आनंद झालाय सगळ्यांना ते टास्क केल्यामुळं, की विचारांवर स्वतःचा एनालिसिस सगळ्यांनी केला. आणि तुम्ही जर थोडंसं जाऊन बघितलं ना मागचे 7 आठवडे, जिथून आपण इच्छा सुरू केला होता आठवतंय 9वा धडा? 8वा धडा आपला समीक्षा झाला रिव्ह्यू आणि 9व्या धड्यापासून आपण सगळ्यांनी इच्छा आणि इच्छांचं जग निर्माण करणं सुरू केलं होतं. आणि तिथून आत्तापर्यंत आपण काय करत आलोय? कुणी सांगेल मला थोडक्यात ज्या स्टेप्स आपण फॉलो केल्या, की थोडक्यात आपण काय केलं? सगळ्या धड्यांमध्ये आपण काय केलं? ठराविक स्टेप्स फॉलो केल्या आपण. त्या कुठल्या होत्या मला सांगा? हं? आपण काहीतरी केलंय मागच्या काही धड्यांमध्ये. मला माहिती आहे थोडंसं लक्षात ठेवण्याकरता पण मी तुम्हाला हिंट देते. इच्छा, प्रेम प्रवाह अनुभव केला, संकेत मागितले, त्यानंतर आपण पुढे आलो आरोग्यासाठी. हां, तर ह्याच्यामध्ये आपण काही ठराविक स्टेप्स फॉलो केल्या. त्या काय केल्या? स्वतःचे आभार लॉक करणं. हां, ते तर कॉमन झाल्या. पण आपण नेमकं काय करत होतो प्रत्येक धड्यामध्ये? विचार मागत होतो आपल्या उच्च स्वला. कुठले-कुठले धडे आपण केले? एक तर आपण पहिला केला, की इच्छा कुठली आहे माझ्या खऱ्या? ते विचारलंय 9व्या आठवड्यामध्ये. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्या इच्छा कळल्या आता, त्या प्रकट कशा करायच्या? त्याच्यासाठी सूत्र बनवलं, राइट? त्याच्यानंतर आपण आलो हृदय जिवंत करणं म्हणजे संकेत घ्यायला लागलो आपण त्या धड्यामध्ये. हो, नाहीचे संकेत घेतले. त्याच्यानंतर प्रेमाचा प्रवाह अनुभव करणे. वेगवेगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रेम कसं फील करायचं. मग त्यासाठी पण आपण विचार मागितले, की कुठले विचार माझे चुकीचे आहेत. ही प्रोसेस सगळीकडे फॉलो केली. नंतर योग्य कर्म, कृती काय करायची यासाठी आपण एक धडा बघितला. आणि सगळ्यात शेवटी मागचा जो आठवडा होता तो आपण उत्तम आरोग्य. म्हणजे आता ह्या सगळ्या धड्यांमध्ये आभा लॉक करणं वगैरे हे तर अगदी बेसिक झालं, जे आपण पहिल्या विभागामध्ये शिकलो. पण हा जो विभाग होता खास करून, त्या पूर्ण विभागामध्ये 9 ते 15 ह्या धड्यांमध्ये 6 धड्यांमध्ये आपण काय केलं? सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या हृदयावर जाऊन आपल्या उच्च स्वला जो कुठला धडा होता विशिष्ट, जसं की इच्छा काय आहेत? तर त्या इच्छा तू मला सांग. आणि त्या आल्यानंतर त्या इच्छा बरोबर आहेत का नाही यासाठी म्हणजे इच्छाच्या वेळेस आपण अजून संकेत शिकलो नव्हतो. पण एक जस्ट सांगते, की आपण उच्च स्वकडनं
काय माझी इच्छा आहे ती घेतली. त्यासाठी आपलं एक सूत्र बनवलं. ईश्वराने मी दावा करतो, स्वीकार करतो. हं. आणि ते सेम सूत्र आपण आत्तापर्यंत मागच्या आठवड्यापर्यंत वापरलं चांगल्या आरोग्यासाठी. जिथं आपण संकेत घ्यायला शिकलो हो, नाहीचे, तिथून पुढे काय केलं आपण त्या धड्यापासून, की आपण जे कुठलं धडा शिकतोय, जसं की योग्य कृती करणं. मला बिझनेस सुरू करायचा तर पहिली स्टेप घेण्यासाठी मला काय गरजेचं आहे? काय केलं पाहिजे मी? ती पहिली ॲक्शन. त्याच्यासाठी मी उच्च स्वला म्हणते, की "तू मला सांग." मग तो काही विचार प्रकट होतो, तो बरोबर आहे का नाही त्याचे संकेत घेतले आपण आणि त्यानुसार मग कुठला विचार अडथळा आणतोय हे सांग. माझ्या कुठल्याही इच्छेमध्ये, कर्मामध्ये मला जे माझं आयुष्य जगायचंय, समृद्ध रूपामध्ये, आनंदामध्ये, हे करत असताना कुठले विचार अडथळे आणतायत, लिमिटिंग थॉट्स कुठलेत माझे, असे कुठले विश्वास आहेत जे मला चौकटीत बसवतायत, असे विश्वास आपण मागितले, विचार मागितले उच्च स्वला आणि त्या विचारांना आपण सुधारलं, है ना? सुधारलं आणि मग आपण नवीन विचार तयार केला आणि त्या विचाराला आपण सूत्र म्हणून वाक्य म्हणायला लागलो, की माझा ईश्वर आणि मी दावा करतो, स्वीकार करतो. अशा पद्धतीने आपण एक सूत्र बनवलं म्हणजे अफर्मेशन बनवलं आत्तापर्यंत. तर पुन्हा एकदा थोडं लक्षात घ्या ह्या गोष्टी, की आपण काय स्टेप्स फॉलो केल्या. त्या जवळ-जवळ सगळ्या धड्यांमध्ये सेमच होत्या. फक्त हो, नाहीचे संकेत आले नसतील त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल. पण सगळ्या धड्यांमध्ये आपण हेच फॉलो केलेलं आहे. आणि मी पहिल्यापासून तेच सांगत आले, की असं काही वेगळं नाहीये ह्याच्यामध्ये. एकच प्रोसिजर, एकच प्रक्रिया आपण सगळीकडे करतोय. की हृदयात जायचं, कुठेही आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल, हृदयात जायचं आणि विचारायचं. फक्त बाबाजींनी आपल्याला ह्या धड्यांच्या स्वरूपामध्ये एक विशिष्ट पद्धतीने मार्ग दाखवलाय, की तुम्ही अशा पद्धतीने विचारा, असं म्हणून. तर आता आपण 15वा आठवडा सुरू करतो, ज्याच्यामध्ये आपण योग्य कृतीसाठी मार्गदर्शन प्राप्त करणे. कसं आता आपल्याला पाहिजे तो गाईडन्स मिळवायचा, हे आपण बघू. तर कुणाला वाचायची इच्छा आहे? या आठवड्यामध्ये मागच्या वेळेस कोणाला मिळालं नाही? मी मी वाचू? कोणी नसेल हो. वाचणार तर. आसावरी. हवा हो, वाचा असं ते. इथपासूनच करू ना, तो तुम्ही स्क्रीनवर येते. हो. क्लिअर दिसतं ना का थोडं मोठं मोठं. करू अजून? थोडंसं मोठं करा. हा बस. बस. वाचा ना. हा. आत्मवंदन सगळ्यांना. तुम्ही येथपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहात. आता या साधना अभ्यासक्रमाच्या गर्भरूप अवस्थेतून बाहेर पडून नव्या आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे सिद्ध झाला आहात. या प्रवासात आत्मसात केलेल्या सर्व साधना पद्धती आता प्रत्यक्ष जीवनात वापरण्यास तुम्ही तयार आहात. आता कोणता मार्ग सर्वाधिक योग्य आहे याविषयी चिंता करण्याची आवश्यकता उरलेली नाही. कारण तुम्ही सर्वज्ञ दिव्य बुद्धिमत्तेशी एकरूप झाला आहात. अंतःकरणातून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्या दिव्य चैतन्यातून योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि सहजपणे तुम्हाला प्राप्त होईल. आता एकटेपणा किंवा प्रेमाच्या अभावाची भावना अनुभवण्याचे कारण उरलेले नाही. कारण तुम्ही प्रेमाच्या अखंड दिव्य स्वरूपाशी एकरूप झाला आहात. त्यामुळे प्रेम हे बाहेरून मिळवण्याची गोष्ट राहिलेली नाही आणि त्या दिव्य प्रेमाचा अखंड प्रवाह तुमच्यामधूनच सहज वाहत आहे. आता तुम्हाला दुःख अनुभवण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमच्या पूर्णत्वाशी एकरूप झाला आहात. वेदनांचा अनुभव निर्माण करणाऱ्या प्रत्येक चुकीच्या विचारांचे रूपांतर सत्याच्या प्रकाशात करण्याची दिव्य क्षमता तुमच्यामध्ये जागृत झाली आहे. आता आपण आता बघितलं मी एवढं एक्सप्लेन करते. हा. तर आता आपण बघितलं, की इथपर्यंत आपण साधना अभ्यासक्रमाच्या गर्भरूप अवस्थेतून म्हटलंय बरं का. म्हणजे आता आपण जो मेन कोर होता पार्ट, तो आपण पूर्ण केला. पहिला विभाग तर पूर्णपणे आपल्या स्वतःलाच आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सांगतो, की पहिला तर आपला दृष्टिकोन बदलतो, की माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी दोष बाहेर देतीये, की ह्या लोकांनी मला असं केलं, तसं केलं. या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या विभागामध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी येते आपल्याला, स्पष्टता येते, की माझ्या आयुष्यामध्ये
जे काही घडत आहे ते सगळं माझ्या विचारांनी घडतंय. कुठली लोकं मला त्रास देतायत, ते सगळं माझ्या विचारांनी मी लिहून आणलेलं आहे. हे आपण सगळं पहिल्या आठवड्यामध्ये, पहिल्या विभागामध्ये शिकतो, पहिल्या 7 धड्यांमध्ये, की जिथं आपण उच्च आत्मा कोण आहे, त्याचं नाव कसं आहे, हे सगळं बघितलं. अनिमंत्रित प्रभाव म्हणजे काय, आभा म्हणजे काय, ते झालं. दुसरा पूर्ण विभाग जो आहे, इच्छांपासून प्रेमाचा अनुभव घेणे, हे सगळं आत्ता जे आपण बोललो, संकेत घेणे. संकेत म्हणजे काय, की आपल्याला एक शरीराच्या रूपाने आपल्याला निर्णय घेताना काही गोष्टी मदत करतं शरीर. कारण आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी ही स्वतः एक शरीर आहे, अखंड शरीर आहे. ती जरी पेशी असली तरी त्या पेशी प्रत्येक क्षणाला, मिनिटाला संपतात, नव्याने येतात. आपण आनंदात असू जेव्हा आपल्या आनंदाच्या लहरी, व्हायब्रेशन्स जी स्पंदन आहेत, ती प्रत्येक पेशीला जातात, पोहोचतात, कळतात तिला, की ती खुश होते जेव्हा आपण खुश होतो आणि जेव्हा आपण निराश असतो, रडतो, तेव्हा त्या प्रत्येक पेशीवर परिणाम होतो. हे आपण बघितलं मागच्या आठवड्यामध्ये, की कसं आपण शरीर आपलं पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक सेलमध्ये स्वतःची एक कॉन्शियसनेस आहे, स्वतःची एक चेतना आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येक मूड स्विंग्सचा प्रत्येकाचा परिणाम त्या पेशीवर पण होतो. आता हे सगळं आपण इतके दिवस शिकलो, की कशा आपल्या इच्छा आणायच्या किंवा काय. यातली कुठलीही प्रोसिजर तुम्हाला जर असं वाटलं ना, की मला हे समजलं नाहीये किंवा काही नाहीये, तर अगदी सोपा त्याचा एक फ्लो लक्षात ठेवा, की कुठल्याही गोष्टीसाठी मला इच्छा किंवा माझा कुठलाही एक प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी मी डोळे बंद करते, हृदयात जाते, माझ्या उच्चस्वला विचारते, की कुठला विचार आहे ज्याच्यामुळे हे घडतंय? आणि त्या विचाराला मी सुधारते. इतकी साधी प्रोसेस आहे. ते जे सूत्र आपण म्हणतो वाक्य ते पण इतकं ईझी आहे. ते तुम्ही लिहून ठेवा व्यवस्थित, की कुठल्याही गोष्टीला मॅनिफेस्ट करण्यासाठी म्हणजे ते आयुष्यात प्रकट करण्यासाठी मी हेच वाक्य म्हणेन. आणि ते वाक्य म्हणताना त्याचे जे विभाग आपण मागच्या वेळेस बघितले, की ईश्वर मी, क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने, हे आपण सगळं समजून घेतलंय नीट हां. मला मान्य आहे, की हे सगळं थोडं नवीन वाटतंय म्हणून कदाचित त्या गोष्टी आपल्याला पटकन लक्षात येत नाही. काही जण असं होतंय, की मध्येच 1-2 आपले धडे पण बुडतात चुकून, की काही कारणांमुळं घरच्या वगैरे. तर ह्याच्यासाठी काय आहे, की सगळ्याचा गाभा एकच आहे, की काय प्रोसेस फॉलो करायची हे सेम आहे. फक्त वेगवेगळे विषय आहेत. कुठे इच्छांचा विषय, कुठे उत्तम आरोग्याचा विषय, असे विषय आहेत. बाकी वाक्य आपण जे तयार करतो ते एकच आहे सगळ्यांवर. एवढं पहिलं बेसिक समजून घ्या म्हणजे फार गोंधळ होणार नाही. आता आपण सगळेजण जे इथं लिहिलंय ना, की या प्रवासामध्ये म्हणजे आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, तुम्ही पूर्णपणे सिद्ध झाला आहात आतापर्यंत. नव्या आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी. म्हणजे जुनं आपण जे काही ऐकलंय स्वतःला बिलीव्ह एका चौकटीत बसवलंय, हे सगळं आता आपण सोडून दिलं. आणि हे मान्य केलं सगळ्यांनी, की मी ईश्वरी प्रतिमेत आहे. त्याचे सगळे गुण माझेत. कारण आधी आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो, तरच आपण सृष्टीला काहीतरी देऊ शकतो. म्हणून ही वेळ आली, की आता सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, की दुसऱ्याला "दूसरों की जय से पहले खुद को जय करें." खरंच तसं आहे, की तुम्ही दुसऱ्याबद्दल करुणा, प्रेम ठेवाच, पण आधी स्वतःला बघा. कारण मी आहे व्यवस्थित, तर मी माझं घर-दार सगळं व्यवस्थित ठेवू शकते. म्हणून ही वेळ आलेली, की आत्मस्वरूपाला जाणून घेणं. आणि आता ह्या प्रवासामध्ये आपण जे काही साधना शिकलोय, जे काही टेक्निक शिकलोय, एक वाक्य तयार करणं, विचारांना सुधारणं, विचार विचारणं हृदयामध्ये जाऊन. आता जे कोणी ह्या सगळ्याची प्रॅक्टिस चांगली करेल, त्यांना हे खूप छान जमेल. कारण प्रॅक्टिस सरावाशिवाय काहीच होत नाही. अजूनही तुम्हाला ही एक पहिलं आहे, की पहिलं आपण नुसतं समजून घेतलं. अजून खूप वेळ आहे आपल्याकडं. आपण पुन्हा एकदा नव्याने पुन्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, की मला हा धडा नीट करायचा इच्छांचा किंवा उत्तम आरोग्याचा, तर तेवढा एक विशिष्ट आठवडा तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मग संकेताचा धडा करा. संकेत शिकून घ्या. ह्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्यापेक्षा काही मोठं नाहीये एवढं समजून घ्या, की मी आहे, माझ्यातच ईश्वर आहे. हे संकेत किंवा हे उच्चस्व, नाव वगैरे, वगैरे सगळं केवळ आपल्याला सोपं व्हावं म्हणून दिलेलं आहे. नाव कळलं नाही, संकेत कळले नाही, तरीही माझा उच्च स्व, उच्च आत्मा माझ्याच आतमध्ये आहे. त्यामुळे तसं काही गोंधळून आणि घाबरून जायची कारण नाहीये. आता कुठला मार्ग सर्वाधिक योग्य आहे याविषयी चिंता करण्याची आवश्यकता उरलेली नाही. बघा, मी आत्ता तेच सांगितलं ना, की खरंच कुठला मार्ग योग्य आहे, काय केलं पाहिजे बाबा, कसं केलं पाहिजे, वाक्य जे दिलंय सूत्र ते इकडचं इकडं झालं तर काही प्रॉब्लेम नाही, असं काही डोक्यात आणू नका. आपल्या आपल्या भाषेमध्ये आपण बाबाजींचं वाक्य लिहून घ्यायचं मात्र. पाठ करून म्हणलं तर अजून चांगलं आहे, की होऊन जातं ते पाठ, इतकं अवघड पण नाहीये.
पण चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्ही सर्वज्ञ दिव्य बुद्धिमत्तेशी एकरूप झाला आहात. जे आपण सारखं म्हणतो, "मी आणि माझा ईश्वर एक आहे." हे वाक्य म्हणल्या क्रिएशन चालू होतं. आपण क्लेम करतो, की माझा ईश्वर आणि मी एक आहोत. अंतःकरणातून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्या दिव्य चैतन्यातून योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि सहजपणे तुम्हाला प्राप्त होईल. तर मिळण्यासाठी कुठे जायचं? हृदयात जायचं. जे काही विचारू ते आपल्याला सगळं मिळेल. हां, हा पॅराग्राफ खूप महत्वाचा आहे. आता एकटेपणा, प्रेमाच्या अभावाची भावना अनुभवण्याचं कारण उरलं नाही. मी एकटी आहे, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. अ, मी प्रेमास पात्र नाहीये. आय डोंट डिझर्व्ह लव्ह. मला प्रेम करणारी लोकच उरली नाहीयेत. बाबाजींनी याला काय म्हणलंय? भ्रम म्हटलंय. कल्पना म्हणल्यात तुमच्या, की तुम्ही तुमच्याच कल्पना विश्वामध्ये असता. तुम्ही तुमच्या भ्रमात असता आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, विचार करता ते तुमच्या समोर घडतं. करेक्ट आहे? म्हणून हे जेव्हा वाक्य आपण बोलतो, "मी एकटी आहे. माझ्यावर कुणी प्रेम करत नाही." हे सगळं आता आपल्याला अनुभवायला नाही मिळणार, कारण आता मी जी वाक्य बोलतीये, जे विचार ठेवतीये ते बदललेत. आता मला माहिती की मीच प्रेम आहे. कारण तुम्ही प्रेमाच्या अखंड दिव्य स्वरूपाशी एकरूप झाला आहात. त्यामुळं प्रेम बाहेरून मिळवण्याची गोष्ट राहिलेली नाही आणि त्या दिव्य प्रेमाचा अखंड प्रवाह तुमच्यामधून सहज वाहत आहे. आणि हे वाक्य जे आहे ना, ते आपल्या ग्रुपमध्ये खूप जण अनुभव करतायत. अनेकांना जे पूर्वी वाटायचं आमचं रिलेशन तुटलंय, काही जणांचे डिव्होर्सच्या केसेस आहेत किंवा अजून घरामध्ये पण नवरा-बायकोचं पटत नाही. अशा सगळ्यांना आता हे फील व्हायला लागलंय, की त्यांना आता कुठल्याही बाहेरच्या प्रेमाची अपेक्षा राहिलेली नाहीये. त्यांना समजतंय, की मी प्रेम देण्यासाठी मीच प्रेम आहे. त्यामुळे हा इतका मोठा बदल आपल्यामध्ये सगळेजण अनुभव करायला लागलेत, की कुणाच्या तरी मागे मान-सन्मान किंवा प्रेम मिळावं, आदर मिळावं, यासाठी जी धावपळ व्हायची, थकून जायचो, दमून जायचो आपण. त्यापेक्षा मीच प्रेम आहे. माझ्याच आत तो प्रेमाचा झरा आहे आणि त्यांच्याशी मी शरीराने जरी बोलत नसेल, तरीही कुठलाही तिरस्कार, द्वेष, भावना, राग न ठेवता मी त्यांच्यापासून लांब राहून त्यांना प्रेम पाठवते. आपण अनेकदा या विषयावर बोललोत आहे ना, की जिथं आपल्याला घरातल्या काही लोकांबरोबर राहणं अवघड आहे. कितीही चांगलं वागलं तरी आपल्याला ते अनुभवायला मिळत नाही. अशा वेळी आपण त्यांच्यापासून डिस्टन्स थोडंसं लांब जाऊन त्यांना क्षमा करणं, प्रेम पाठवणं हे सुरू ठेवतो. ठीक आहे, आपण एकत्र राहत नसू, पण आपल्या हृदयामध्ये त्यांच्याबद्दल करुणा, प्रेम आहे, द्वेष नाहीये आणि त्यांना आपण प्रेम पाठवणं सुरू ठेवायचं. कारण काहीतरी गोष्ट अशी आहे, जे मला ते धडा देतायत आणि माझ्याच विचारांनी मी ते निर्माण केलंय, हे सत्य आपल्याला समजलंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या डोक्यात क्लिअर आहेत, की मी कोण आहे, मला बाहेरच्या प्रेमाची गरज नाहीये, मी स्वतःच प्रेम आहे. आणि नुसता हा विचार करून सुद्धा आपल्याला शांत वाटतं. कुठे धावपळ करायची गरज नाही. आपण सतत आपल्या ईश्वराच्या दिव्य प्रेमासोबत एक झालेलो आहे. माझा ईश्वर प्रेम आहे, मी सुद्धा प्रेम आहे. मी त्याच्यासोबत एकरूप आहे. या वाक्यामुळे आपल्याला इतकी शक्ती मिळते, की तो सतत माझ्यासोबत आहे. हं. म्हणून असं लिहिलेलं आहे, की त्या दिव्य प्रेमाचा अखंड प्रवाह तुमच्यामधूनच सहज वाहत आहे आता. आता तुम्हाला दुःख अनुभवण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमच्या पूर्णत्वाशी एकरूप झाला आहात. पूर्णत्व म्हणजे आपला उच्च स्व. जिथं आपण आपली 5 इंद्रिय, शरीर एवढ्यापुरतेच मर्यादित होतो, इतके दिवस. आता केवळ हृदयात जातो, उच्च स्वला विचारतो, मदत मागतो त्याची आणि त्याच्याबरोबर आपण संपर्क करतो डोळे मिटून. म्हणजे माझा जो हायर सेल्फ, माझा जो आत्मा आहे, जो ज्याच्याशी कसं बोलावं मला माहीत नव्हतं किंवा त्याच्याकडून कसा गाईडन्स घ्यावा मला माहीत नव्हतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता शिकतोय, शिकल्यात आणि आता फक्त आपण सराव करतोय त्याचा व्यवस्थित. वेदनांचा अनुभव निर्माण करणाऱ्या प्रत्येक चुकीच्या विचाराचे रूपांतर सत्याच्या प्रकाशात करण्याची दिव्य क्षमता तुमच्यामध्ये जागृत झाली बघा. म्हणजे आता जे काही आपल्याला इतके दिवस त्रास देणारे विचार होते ना, माझ्या इच्छा पूर्ण होत देत नव्हते. मला प्रेम अनुभव करून देत नव्हते. उत्तम आरोग्य मला नीट त्याचा अनुभव करता यायचा नाही. शरीरामध्ये सतत व्याधी. अशा कुठले चुकीचे विचार होते, की जे मला मानसिक आणि शारीरिक वेदना देत होते.
की मी पात्र नाहीये ह्या गोष्टी करता म्हणून माझी इच्छाच पूर्ण होत नव्हती. सगळं स्किल आहे, बुद्धी आहे, हुशारी आहे, सगळं आहे माझ्याकडं. पण तरीही त्या इच्छेमध्ये काहीतरी गडबड व्हायची. तर काय होता तो चुकीचा विचार. म्हणून असं लिहिलंय, की प्रत्येक चुकीच्या विचाराचे रूपांतर सत्याच्या प्रकाशात करण्याची दिव्य क्षमता. मग आपण काय करायचो? जो विचार आहे तो हृदयात जाऊन विचारायचो आणि त्याला आपण कन्व्हर्ट करायचो सकारात्मक विचारामध्ये आणि तो विचार आपण आपल्या वाक्यामध्ये घ्यायचो किंवा ते वाक्य आपण लक्षात ठेवायचो, की मी जुने विचार सोडतो आणि नवीन विचाराला घेतो. तर आपण आत्तापर्यंत काय केलं, की विचारांमध्ये करेक्शन, नवीन विचार, सकारात्मक विचार आपल्या आयुष्यात आणले. म्हणून बाबाजींनी पहिल्याच वेळेस म्हटलं होतं, की आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये काहीही शिकणार नाहीत. आपण केवळ आपल्या विचारांना सुधारणार आहेत. करेक्टिंग युअर थॉट्स तेवढंच आपण करणार आहेत. कारण बाबाजी म्हणतात, "तुम्ही ऑलरेडी परिपूर्ण आहात. तुम्हाला काही सुधारायची गरज नाही. तुम्ही विकसितच आहात पूर्णपणे. फक्त विचार बदलायचेत आपल्याला." आता परमेश्वराच्या दिव्य गुणांशिवाय इतर कोणताही अनुभव घेण्याची आवश्यकता नाही. खरे तर ती गरज कधीच नव्हती. परंतु नकारात्मक अहंकार प्रधान विचारांच्या दुष्ट चक्रात तुम्ही इतके गुरफटला, की वेदना, अभाव, भय आणि अपयश यांचे अनुभव सतत निर्माण होत गेले. म्हणजे आता आपल्याला केवळ आणि केवळ ईश्वराच्या प्रतिमेतलंच आयुष्य जगायचंय. हे मी मनात ठरवलंय. माझ्या आजूबाजूची लोकं काय मार्ग निवडतायत मला काहीच त्याचं माहीत नाही आणि मला विचार पण आत्ता करायचा नाही. मी एक मार्ग निवडलाय बाबाजींचा, जिथं मला सांगितलं गेलंय, की आपण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत आणि ते जगण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. हे सत्य आता मला समजलंय आणि तोच माझा मार्ग आहे. म्हणून इथं असं म्हणलंय, की त्याचे दिव्य गुणांशिवाय इतर कुठलाही अनुभव घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आता आपण युनिफाईड पूर्ण करत असताना तुम्ही जर खरोखर ही प्रॅक्टिस करत असाल, मी तुम्हाला खरंच सांगते, दुःख, निराशा, अपयश जे काही आत्तापर्यंत आपण भोगलंय, यातला एक सुद्धा अनुभव आपल्याला यायला नकोय खरं तर. आणि आला तर समजायचं, की माझ्या विचारांमध्ये अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. काहीतरी आहे जे मी माझे विचार बदलले पाहिजेत. असा हा परिपूर्ण अभ्यासक्रम आहे, जो आपल्याला केवळ आणि केवळ ईश्वराचे गुण देतो. अनुभव देतो. म्हणजे कुठले सगळेच प्रेम, प्रकाश, आनंद, उत्साह, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता खूप मोठा क्वालिटी आहे. खूप मोठा गुण आहे जो आपल्याला पाहिजे, की जो मला सतत बाहेर जाऊन कुणाला तरी फोन करून विचारलं, "सांग मी काय करू?" आपण सगळे तिथेच अडतो. कुठेतरी पत्रिका घेऊन जातो, कुठेतरी टॅरो रीडिंग करतो, कुठेतरी काहीतरी करतो, हात दाखवतो. कुणावर तरी विसंबून राहतो. आज मला आपल्याच एका मास्टरने इतका छान प्रश्न विचारला, की गुरु शिष्य परंपरा मला तेवढी झेपत नाही. पण असं का आहे, की असे वेगवेगळे मार्ग आहेत? म्हणजे बाबाजींचंच जर बघितलं, एक जण सांगतो हे, एक जण सांगतो ते क्रियायोग किंवा हे ते. असे कसं काय मार्ग आहेत असे वेगवेगळे? तर बघा ना, बाबाजींचं वाक्य आहे, की तुम्ही सगळेजण अद्वितीय आहात. युनिक एक्सप्रेशन आहात. अद्वितीय अभिव्यक्ती. प्रत्येक जण ईश्वराला वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो, व्यक्त करतोय. पहिलीतला विद्यार्थी पहिलीच्या प्रमाणे, 10वीतला विद्यार्थी 10वीच्या प्रमाणे. गुरु-शिष्य परंपरा ज्याला आवडती, तो त्या व्यक्तीला त्याची गरज असते. आणि ज्याला असं वाटतं, नाही मला हे खूप बर्डन होतंय, मला तितकं होत नाहीये पूर्ण करणं ही साधना, तो माणूस त्याच्यामध्ये नाही पडत मग. किंवा आपणही एक वेळ त्या मार्गामध्ये असतो. पण हळू आपल्याला ते गुरुच पुढे घेऊन जातात. कारण तुम्ही किती दिवस राहणार ना त्याच्यात. पुढची पायरी काय आहे? आत्मज्ञान आहे. पुढची पायरी आत्मज्ञान आहे. मग त्यामुळे गुरुच आपल्याला म्हणतात, "आता जा तू आणि लाग एकदाचा आत्मज्ञानाला." जसा एखादा दरोडेखोर असतो, तो दरोडा टाकतो. अनेक जन्म जातात त्याचे, सगळी कर्म करण्यात. मग अचानक जसं वाल्याला नारद मुनी भेटले, तसंच त्या दरोडेखोराला कुणीतरी एक जण भक्ती मार्ग दाखवतो. जा तिथं एका देवाचं काहीतरी सुरू आहे, जा बस जा जाऊन म्हणून. आणि मग तो दरोडेखोर त्या देवळात जातो, बघतो पहिल्यांदा मूर्तीला वगैरे. मग त्याला कसं काय, की आतून वाटतं आता पाया पडावं, जरा बसावं. अनेक वर्ष तो अनेक जन्म दरोडे घालत असतो. आणि एक वेळ अशी येते एका जन्मामध्ये, की तो भक्ती मार्गाला लागतो, देवपूजा करायला लागतो, मूर्तीपूजा करतो, पोथी वगैरे सगळं सुरू होतं त्याचं. असे अनेक जन्म जातात. त्या जन्मानंतर मग नामस्मरण ते सगळं होतं. मग पुढचे अनेक जन्म जातात. मग तो ध्यानाला लागतो. आत्मज्ञानाकडे येतो.
पण हे सगळं करत असताना अनेक जन्मांचा प्रवास करून तो आलेला असतो. म्हणजे आपणही जसं अनेकदा बोललोय, की आपणही अनेक दुष्कर्म करून इथपर्यंत पोहोचलोय. आपला सगळा एक प्रवास पार पडलाय. ते सगळं आता अनुभव करून भोगून झालंय. आता आपण आलोय ते प्रकाशामध्ये, आत्म्याच्या प्रकाशामध्ये. त्याप्रमाणेच वाल्याचा सुद्धा वाल्मिकी झाला अखेर, जेव्हा नारद मुनी त्या रस्त्याने गेले आणि त्यांनी जे मार्ग दिला, की राम नाम घे बाबा आता तू. त्यावेळी ते सगळं बदललं आणि मग आपल्याला माहिती आहे. तसंच आपल्या प्रत्येक आत्म्याचा हा प्रवास आहे आणि आता आपलं जे काही सगळं झालेलं आहे, भोगून इतके जन्म, ते संपलं. आता आपल्याला सत्य समजलंय, की सगळी शक्ती माझ्यात आहे. मी निर्माता आहे, मी सृजन करताय. मला विचार नावाची खूप मोठी शक्ती दिली, संकल्प. की मी डोळे मिटते, माझ्या विचारांना बदलते आणि समजून घेते, की अशी कुठलीच गोष्ट नाहीये ह्या विश्वामध्ये जी माझ्यासाठी अशक्य आहे. अशी कुठलीच नाहीतर मग बाबाजींनी इच्छांचा धडा दिला नसता. जर आपल्यासाठी ते इच्छा पूर्ण करणं हे चुकीचं असलं असतं, तर आपल्याला धडा मिळाला नसता, की तुम्ही इच्छा कशी पूर्ण करायची याबद्दल. असं काहीच नाहीये, की मला माझी इच्छा पूर्ण करण्यापासून थांबवू शकतं. ती एकच गोष्ट आहे, जी थांबवू शकते ती म्हणजे माझे विचार. लिमिटेड विचार. कुणीतरी सांगितलेले किंवा मी स्वतःबद्दल ठरवलेले माझ्या आत्ताच्या आयुष्यामध्ये जे घडलं, भूतकाळ त्याच्यावरून. पण सृजन जे होतं, निर्माण जे होतं ते वर्तमानात होतं. हे आपल्याला कळलंय. म्हणून इथूनच माझं आयुष्य टर्न घेतं. जेव्हा मला हे समजते, की माझ्या विचारांमध्ये खूप ताकद आहे. तर उद्या जे आपलं सत्र होणार आहे, पी महाराष्ट्रावर. मी सगळ्यांना विनंती करेन जरूर ऐका उद्याचं सत्र. पहिले 2 धडे, दुसरा आणि तिसरा धडा मी घेईन. चौथा आणि 5वा जे आहे ते आरती घेईल. तर पहिल्या 2 धड्यांमध्ये आपण खूप गोष्टी त्याच्यातले जसं मागच्या वेळेस मी घेणार होते, पण मला थोडा त्रास झाला म्हणून आरतीलाच ते सत्र सगळं घ्यावं लागलं आणि मी थोडंसं मध्ये हे करत होते. पण उद्याचं मात्र जे असणार आहे आपलं ते दुसरा, तिसरा हे जे आहेत, ते सगळं विचारांनी कसं उच्च आयामांमध्ये कसं क्रिएशन होतं ह्याच्यावर आधारित आहे. तर युनिफाईड आणि ते जी कथा आहे ना, ती खूप सिमिलर आहे. युनिफाईडमध्ये कसं सांगितलंय बाबाजींनी, की तुमच्या विचारांनी तुम्ही पाहिजे ते मिळवू शकता. फक्त विचारांना करेक्ट करा. योग्य ठेवा. ईश्वराच्या गुणांमध्ये ठेवा. तुम्हाला पाहिजे ते मिळवा. माझ्यावर कुणी प्रेमच करत नाही, प्रेमच करत नाही. असंच आहे म्हणून तुम्हीच तुमची रिॲलिटी बनवत आहात. ती कधीच बदलणार नाही, तशीच राहील. आपल्याला जर बदलायचं असेल, तर फक्त विचार बदलावा लागेल, की मीच प्रेम आहे. आणि जेव्हा मी प्रेम प्रकाश पाठवायला लागते, तेव्हा ती रिॲलिटी खरोखर आपल्यासमोर घडते. असे बदल होतात वेगवेगळे. आणि ते जे पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा असंच सांगितलंय, की कसं उच्च आयामामध्ये केवळ विचारांनी क्रिएशन होतं. म्हणून आपली एनर्जी आता बदलतीये. कारण पृथ्वी माता स्वतःच उच्च आयामामध्ये जातीये. आणि म्हणून आपल्याला इतकं महत्त्व दिलं चाललंय विचारांवर. हेच ते आहे ज्या दिवशी शैलेश सर ह्याचाच रेफरन्स घेऊन बोलत होते. म्हणून काय आहे, की आता परमेश्वराच्या दिव्य गुणांशिवाय इतर कोणताही अनुभव घ्यायची गरज नाहीये आपल्याला. आता आपल्याला केवळ आनंदात, समाधानात ह्याच्यातच आयुष्य काढायचंय पुढचं जे आपलं आहे तो प्रवास. खरे तर ती गरज कधीच नव्हती. पण नकारात्मक, अहंकार प्रधान विचारांच्या दुष्ट चक्रामध्ये आपण इतके विसरून गेलो होतो स्वतःला. आपल्याला पण माहीत नव्हतं, की असं काही आहे, की माझ्या विचारात एवढी शक्ती किंवा मीच ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मीच ईश्वर आहे. ह्याची कल्पना नव्हती, अज्ञान होतं सगळं आणि त्यामुळेच आपण आपल्या जवळ असताना सुद्धा ती शक्ती आपण ते विसरलो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला अभाव म्हणजे काय? माझ्याकडे हे नाहीये. जी कुठली गोष्ट आहे, पैसा नाहीये, प्रेम नाहीये, नाती नाहीयेत, आरोग्य नाहीये. ह्या सगळ्यांचा अभाव आपण अनुभव केला लक्षात ठेवा. ते वाईट नव्हतं, अनुभव करत होतो आपण. अपयश अनुभव केलं, भीती अनुभव केली. हे सगळे अनुभव आहेत. आता आपल्याला काय अनुभव करायचाय? ईश्वरी आयुष्य कसं आहे, ते अनुभव करायचंय आपल्याला. त्यासाठी आपल्याला इतका सुंदर अभ्यासक्रम आपला दिलेला आहे आणि ते सांगितलं जातंय आपल्याला, की काहीच गरज नाही आता तुम्हाला तशा अनुभवांची. आता तुमचं झालं सगळं अनुभव करून. हां, सॉरी ते इथूनच. हा. याचा अर्थ असा नाही की आजपासून तुमचा प्रत्येक दिवस केवळ ईश्वराच्या आनंदमय अनुभवानेच परिपूर्ण होईल. परंतु आता त्या दिव्य आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनुभवात राहण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही.
या अभ्यासक्रमात दिलेल्या साधना पद्धती तुम्ही जितक्या नियमितपणे, श्रद्धेने आणि जागरूकतेने आचरणात आणाल, तितक्याच प्रभावीपणे त्या कार्य करतील. त्या निश्चितच कार्य करतात. हां. आणि आज मुळात म्हणजे आज मला धडा वाचायला खरंच वेळ मिळालेला नाहीये. पण मी आत्ता जे बोलत होते ना, मला जाणवतंय की खाली तेच दिलेलं आहे सगळं, की खरोखर जर आपल्याला हे सगळा अनुभव करायचा आहे ना, तर आपल्याला केवळ सराव, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जे की युनिफाईड पहिला सुरुवात होताना आत्तापर्यंत आपण असं कधी वाचलेलं नाहीये. आणि जसं त्या दिवशी मेधाताई वगैरे म्हणत होते ना, की खरोखर ह्याची भाषा, ह्याचे शब्द हे थोडे आपल्याला नवीन वाटतात, की ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय, ईश्वराचे गुण माझेत. हे पहिल्यांदाच आपल्याला ऐकायला थोडं समजून घ्यायला, सूत्र बनवणं किंवा संकेत घेणं हे सगळंच नवीन आहे. त्यामुळं मी समजू शकते. पण जितकी आपण ह्याचे सराव करू, की हृदयात जाणं, विचारणं, एकटं शांत बसणं, म्युझिक पण लावू नका तुम्ही. खोलीत बंद करायची, शांत बसायचं, केवळ आतमध्ये उतरायचं हृदयामध्ये आणि प्रयत्न करायचा आपल्या उच्च आत्म्याशी बोलण्याचा, संवाद करायचा. तोच पहिला पूर्ण विभाग आहे, संवाद करणे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण शिकतो, की कसं आपण आपलं जग निर्माण करतो. इच्छांचं, चांगल्या आरोग्याचं, प्रेमाचा प्रवाह हे सगळं आपण दुसऱ्या विभागात. मग आता असं नाही, की आजचा दिवस पूर्ण आनंदानेच पूर्ण असं म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत मला सगळे अतिशय ईश्वराचेच अनुभव येतील, ईश्वराच्या गुणांमधले. असेही अनुभव येऊ शकतात, की जे माझ्या हातात नाहीयेत, की मी ते विचार तसा केलेला नाहीये, पण तसे येतायत. तर ते सुद्धा जरी आले, तरी सुद्धा आपला उच्च स्व त्या अनुभवातनं आपल्याला काहीतरी शिकवतंय, पुढच्या दृष्टीने. असं समजून त्याला सुद्धा आपण त्याचे पण आभार मानले पाहिजेत. कारण आपण आपली जरी रिॲलिटी आपण घडवत असू, तरी कधी-कधी असे अनुभव येतात, हेही आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजेच काय? पूर्ण विश्वास. विश्वास. हे पण आपल्यामध्ये एक ईश्वराचाच गुण आहे, की जरी असं काही घडलं तरी सुद्धा मी विश्वास ठेवते त्यासाठी. पण आता त्या दिव्य आनंद व्यतिरिक्त इतर कोणत्याही अनुभवात राहण्याचे कारण उरलेले नाही. म्हणजे काय? अनुभव येतील सगळे आनंदाचेच असं नाही. पण आता काही तसं कारण दिसेना आपल्याला. कारण आपल्याला ज्ञान आलंय. आणि एक वाक्य आठवा, संपूर्ण ज्ञानाच्या आधारे जगणे, हेच आपलं खरं उद्देश असला पाहिजे. आपण जगलं पाहिजे, सगळं ज्ञान घेऊन. अज्ञानामध्ये जगलो तर आपण चुका करणं निश्चित आहे, की मला माहीत नव्हतं म्हणून माझ्याकडनं असं घडलं. कारण मला माहीत नव्हतं, की माझ्या विचारांनी मी निगेटिव्ह माझं आयुष्य घडवते हे मला माहीत नव्हतं. जे की मान्य आहे. पण आता आपल्याला समजलंय, की विचारांमध्ये इतकी ताकद आहे आणि मी त्याप्रमाणे घडवू शकते. मग मला आता बोलायचं काही कारण नाहीये, की माझं असं का झालं? माझं असं का झालं? कारण माझे विचार तसे होते. माझ्या मनात भीती होती कुठेतरी खोलवर. काहीतरी मला वाटत होतं, की मला अपयश येईल आलेल्या भूतकाळातल्या अनुभवांमुळं. असं काहीतरी त्याचं एक कनेक्शन असल्याशिवाय आपल्याला तो अनुभव येणार नाही परत. म्हणून असं म्हटलंय, की खरं तर तुम्हाला आता केवळ ईश्वराचा आनंदच तुम्हाला अनुभवायला आला पाहिजे. पण मी जेव्हा म्हणते, की माझ्या घरातली ही व्यक्ती मला विचारत नाही, प्रेम करत नाही, मला मान नाही, सन्मान नाही, तेव्हा विचार करा, की त्या व्यक्तीचं जाऊ दे, पण माझ्या मनात हे विचार आहेत. आणि बाबाजींनी ह्याच्यावर खूप छान वाक्य लिहिलंय 7व्या धड्यामध्ये, की मी जेव्हा असं म्हणते, की माझ्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही, हे नाही, ह्याचा अर्थ माझ्याकडं मला ते पाहिजे. म्हणून मी म्हणते मला पाहिजे कारण माझ्याकडे नाहीये. समजतंय? मग मी आजपासून म्हणलं पाहिजे का, की ही व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्याशी प्रेमाने बोलत नाही, मला मान-सन्मान देत नाही, आदर बाबाजी म्हणतात, "तुम्हीच आहात ते प्रेम. तुम्हीच परिपूर्ण आहात. तुम्हीच प्रेम आहात." ही भावना आतमध्ये खूप खोलवर रुजवा आणि समजून घ्या, की तुम्हाला बाहेरच्या प्रेमाची गरज नाहीये. कारण तुम्ही स्वतः प्रेम आहात. तुम्ही स्वतः ते समाधान, आनंद जे काही ईश्वराचे गुण ते तुम्ही आहात. आत्ता आहात, आत्ता. वर्तमानामध्ये. मग तुम्हाला बाहेरच्या लोकांपासून जे तुम्ही इतके दिवस विचार करून थकून जाताय, त्रास करून घेताय, की मला प्रेम करणारं कुणीच नाहीये. हे जे हा जो विचार आपल्याला खूप भयानक त्रास देतो ना, नरक यातना देतो, की मी इतकं सगळ्यांसाठी केलं, पण मला कुणीही विचारत नाही. या विचारामुळे आपलं अर्ध आयुष्य गेलेलं आहे. जिथं आपण खूप यातना सहन केल्यात. बरोबर आहे. निराश झालो असू, रडलो असू आपण हा माणूस असं नाही. पण जेव्हा आपण ह्या सगळ्यातनं मुक्त होतो ना आणि समजून घेतो, की माझ्या आतच ते प्रेम आहे. जे तुकाराम महाराजांनी सांगितले, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, सगळ्या संतांनी सांगितलंय आपल्याला, की आनंदाची डोही आनंद तरंग. तुमच्या आतमध्ये डोह आहे आनंदाचा झरा आहे.
ते सांगायचं होतं, की तुम्ही जेव्हा आनंदाची डोली, आनंद तरंग म्हणजे तुमचे व्हायब्रेशन्स पण त्याच आनंदामध्ये म्हणजे तुम्ही प्रेम आहात, तर प्रेमाच्याच लहरी बाहेर टाकतो ना आपण. तर त्यामुळं आपल्याला तसा अनुभव यायला नकोय खरं तर, की माझ्यावर कुणी प्रेम करत नाही. अजूनही आपण जर असं म्हणत असू ना, कुणाच्या बाहेरच्याकडनं प्रेमाची अपेक्षा, तर आपण भ्रमात आहोत. आपल्याला माहीतच नाहीये आपण कोण आहे. म्हणून आपण म्हणतो. तर जेव्हा मी सारखं म्हणायला लागते, की मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे आणि मी पाठवते सगळ्यांना ते प्रेम बाहेर. तेव्हा माझ्यातनं त्या लहरी बाहेर जातायत. त्या लहरींनी माझं आजूबाजूचं वास्तव पण तसंच घडायला लागेल. हे थोडं खोलवर समजून घ्या. कारण मुळात सगळ्या बऱ्याचशा अंशी लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो, की आम्हाला हे विचारत नाहीत किंवा हे प्रेम करत नाही. तर ह्यामुळे हे खूप मोठी एक सत्य आपल्या समोर येतं आणि खूप मोठी सुटका आपण करून घेतो या चक्रातून, ट्रॅपमधून. हे थोडं समजून घ्या. या अभ्यासक्रमात दिलेल्या साधना पद्धती तुम्ही जितक्या नियमितपणे, श्रद्धेने आणि जागरूकतेने प्रॅक्टिस करू, तितकं ते कार्य करतील प्रभावीपणे. फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी रोज करणं पाहिजे. 15-20 मिनिटं आपण वेळ काढणं पाहिजे. विश्वासाने आणि जागरूकता म्हणजे अगदी म्हणजे जाणीवपूर्वक ध्यानात बसलो आणि ध्यानातच गेलोय असं नाहीये. कारण मुळातच युनिफाईडचा अभ्यासक्रम ध्यान नाहीये. आपण अनेक वेळा बोललोय, की डोळे मिटतो आपण, ती वाक्य म्हणतो, उतरवतो आतमध्ये, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आपण बोलतो उच्च स्वशी, "मला सांग कुठला विचार आहे?" तो विचार आपण सुधारतो, मग वाक्य बोलतो आणि संकेत मागतो. म्हणजे हा अभ्यास पूर्ण जागृतीने करायचा, ध्यान नाही करायचं आपल्याला. राइट? पहिल्या धड्यापासून आपण ऐकले, की आपल्याला ध्यान नाही करायचंय. केवळ हृदयात जायचं आणि अभ्यास करायचा, बोलायचं त्याच्याशी, त्याच्याकडनं उत्तरं घ्यायची. आपले प्रश्न सोडवणार कोण? तुम्ही किती पत्रिका दाखवत फिरणार प्रत्येकाला? किती पैसे घालणार बाहेर? आपले प्रश्न आपणच सोडवायचे. आपल्या आतमध्ये शक्ती दिलेली, आपण सर्वज्ञ आहोत. अशा कॉम्प्युटरला जोडलेले आहोत. मग आपण बाहेर जाऊन विचारायची गरज काय आपल्याला? म्हणून हा अभ्यास आपण शिकतोय, की मी जागरूकतेने हे सगळं जर मी केलं नियमितपणे, तर मी माझे प्रश्न आरामात सोडवू शकते आणि असं आयुष्य मी जगू शकते, जे ईश्वराच्या प्रतिमेत आहे. त्यासाठी आपल्याला तयार केलं जाते. आपल्या विचारांनी आपण घडवू शकतो त्या गोष्टी सगळ्या. आणि आतमध्ये जो आत्मा आहे ना आपला, तो सर्वज्ञ आहे. आपला उच्च स्व. ते एक असा कॉम्प्युटर डेटा भरलेला आहे आतमध्ये, ज्याला सगळ्या जगाचं नॉलेज आहे. ते आकाशिक रेकॉर्ड वगैरे जे मिळवतात लोकं, ते कुठे जातात आकाशिक रेकॉर्ड घ्यायला? कुणी आकाशात जाऊन आणतं का रेकॉर्ड? चला आता लायब्ररी ओपन करू, आकाशात जाऊन आपण विमानाने जाऊ आणि हवेत मिळेल, असं नाहीये ना. सगळे आत जातात आणि आतून जाऊन आकाशिक रेकॉर्ड घेणं, पास्ट लाईफ रिग्रेशन हे सगळं आतमध्ये, हे सगळं आपल्या चेतनेत आहे. हे आपल्या सगळ्या आपल्या उच्च स्व, आपल्या हृदयामध्ये सगळं ज्ञान आहे. हं. हं. आता इथून वाचा. काही हां. काही काळ तुम्हाला मनात खोलवर रुजलेल्या त्या विचारांशी सामना करावा लागेल, जे तुम्हाला निर्माण करणाऱ्या ईश्वराच्या विचारांशी विसंगत आहेत. ते पूर्णपणे निष्प्रभ होऊन मुक्त होईपर्यंत ते अनुभवांच्या रूपाने प्रकट होत राहतील. पण त्यामुळे तुमच्या सातत्यपूर्ण साधनेत कोणताही अडथळा येऊ देऊ नका. हेच विचार कधी-कधी प्रतिविचारही निर्माण करतील. हा अभ्यास निरर्थक आहे, वेळेचा अपव्यय आहे, परिणामकारक नाही किंवा अगदी चुकीचाही आहे, अशा शंका ते निर्माण करतील. जणू त्या विचारांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे केवळ साक्षीभावाने निरीक्षण करा. परंतु त्या नकारात्मक विचारांना कधीही स्वीकारू नका. निर्मळ अंतःकरणाने या साधनांचा अभ्यास करत राहा. कारण या साधना तुम्हाला कुठे घेऊन जाईल त्याची अनुभूती योग्य वेळी तुम्हालाच स्वतःला येईल. करेक्ट आहे. सो आपल्याला हे सगळा अभ्यास करत असताना आला पण असेल, कारण मला तर आला होता, मी जेव्हा युनिफाईड करत होते. सुरुवातीला जेव्हा समजायचं नाही किंवा एक-एक धडा घ्यायचा 1 आठवडाभर, अरे बापरे! प्रॅक्टिस करायची, रोज बसायचं. हे फार थोडं कंटाळवाणं वाटायचं आणि वाटायचं, खरंच एवढं दिलंय, पण होईल का नाही आपल्याकडनं आणि खरंच एवढं काम करेल का नाही? तर असे विचार येतात आपल्याला. कारण आपण जेव्हा आपल्या आयुष्यात बदल आणतो ना, तो बदल कधीच सोपा नसतो. बदल हा नेहमीच चॅलेंजिंग असतो. की काहीही बदल करणे. एक दिवस पहाटे जरी उठा म्हटलं आपल्याला किंवा तुम्ही लवकर उठून थोडा योगा करा म्हटलं, आपल्याला टाईम ठरलेला असतो, की काही जणांचं लेट होतं. तर एखाद्याला म्हटलं, "तू आज लवकर उठून कर." तर त्याला ते कंटाळवाणंच असेल ना. कारण रोजची सवय आहे, की पहाटेच्या वेळी न करता थोडं उशिरा मी योगासनाला जाते किंवा काही आपलं रुटीनमध्ये चेंज आला, की आपल्याला त्रास होतो त्याचा.
आणि हा तर असा मोठा चेंज आहे, की शरीराने एक वेळ आपण थोडे बदल करू, पण मनाने चेंज करणं म्हणजे सगळ्यात आव्हानात्मक आहे. ज्याच्यासाठी सगळ्या जगामध्ये सगळ्या संस्था काम करतायत, की लोकांच्या विचारांमध्ये बदल यावा यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत, झटतायत, की कसं दुसऱ्यांना योगमध्ये आणलं जाईल, मेडिटेशनमध्ये काहीतरी करून कुठल्यातरी मार्गामध्ये टिकवून ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. सो सगळ्यात आव्हानात्मक असतं ते आपल्या मनावर काम करणं. बाकी आपण सगळ्या जगावर काम करू, सगळ्याला सल्ले देतो आपण, सगळ्यांचं छान, पण स्वतःवर काम करायची वेळ येते तेव्हा आपल्या सगळ्यांना अवघड जातं ते. कारण आत उतरा, स्वतःचे विचार बघा, त्याच्याप्रमाणे काही गोष्टी पटत नाहीत, विश्वास बसत नाही सुरुवातीला. तर अशी अनेक आव्हानं आहेत. तसंच अभ्यास करताना आपण युनिफाईडचा आपल्याला असं अनेक वेळा वाटतं, की हे उगाच वेळ चाललाय का माझा? एवढं 6 महिने आता कोण करत बसा? निरर्थक आहे, वेळ चाललाय खूप, ह्याच्यातनं काहीच होत नाहीये, मला संकेत येत नाहीत, उच्च श्वसना. पण बाबाजी म्हणतात किंवा हे सगळ्या शंका तुम्हाला येतील, पण कशामुळं? कारण ते विचार जे आहेत ना, ते आपल्याबरोबर बालपणापासून आहेत. जेव्हा आपल्याला म्हणतो ना, चमत्कार नाही तर नमस्कार नाही. तर त्याचा रिझल्ट इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो आपल्याला बऱ्याच वेळेला. तर ते नाही दिसलं तर लहानपणापासूनच आपलं असं आहे, की इथे टाईम वेस्ट होतोय माझा. असे आपले काही विश्वास प्रणाली असतात, की आपल्याला लगेच रिझल्ट दिसला पाहिजे. पण आधी माझ्या मनातले विचार तर मी बदलून महिना, 2 महिना तरी बदलून बघते काय होतंय. आणि मग मी ठरवते, की खरंच बरोबर आहे का चुकीचं आहे. हे आपल्याला नाही समजत. तर विचारांवर काम करणं सगळ्यात जास्त आव्हानात्मक आहे. आणि म्हणून हे विचार सतत आपल्या डोक्यामध्ये येतात, की आपण सुरुवात केली तर कसं असतं, की ती ती जी रिॲलिटी आहे आत्ताची त्याच्याशी आपण इतके जोडलेले असतो ना, की तसंच आपण म्हणजे सुरुवात करताना सांगते, की आपल्याला एक नकारात्मक विचार करायची सवय लागलेली असते. आपला पॅटर्नच बनलेला असतो. आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेला असतो, की कुठल्याही कामाच्या सुरुवातीला भीती, अपयश किंवा नकारात्मकता ही अगदी म्हणजे म्हणतो ना, की फिक्स आहे तिथं. कधीही तिथं चांगला नाही विचार येणार, की "तू कर बिंदास सगळं होईल, सगळं छान होणार आहे." असं असं पटकन नाही येणार. पहिले विचार येतील, "कसं होणार? बघ पुढे जाऊन कसं होईल?" हे असे भीतीचे विचार येणार. हे ठरलेलं आहे, आपला पॅटर्न आहे तो. अशा वेळी जेव्हा अचानक त्यांना बदललं जातं, तेव्हा ते अस्वस्थ होतात. "अरे, हे काय होतंय? हे काय होतंय? काय नवीन व्हायला लागलंय? आमची जागा बदलती, आमचं वास्तव बदलायला लागलंय." याप्रमाणे ते अगदी न घाबरतात. आता कसं होणार? कारण आता बदल यायला लागला आयुष्यामध्ये. इतके दिवस छान चाललं होतं, कम्फर्टेबल होतं ते सगळं. हे कुठून मध्येच सुचलं यांना काय माहिती असं वाटून ते विचार पुन्हा येतील, की करू नको, काही गरज नाहीये. आणि ते अनिमंत्रित पण प्रभाव असू शकतात बरं का, की जे सांगतात आपल्याला काही गरज नाहीये करू, ह्याच्याने टाईम वेस्ट होतोय, हे पण असू शकतात. आणि त्यामुळे अनेक जण हे करत असताना 6 महिन्याच्या मध्ये सोडून जातात अभ्यासक्रम. असं पण आहे. म्हणून इथं सांगितलंय, की स्वतःचे अस्तित्व, ते विचार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे केवळ साक्षीभावाने केवळ बघा, ऑब्झर्व्ह करा, की विचार आला ठीक आहे. पण टिकून राहणं. मी जे पहिल्यापासून सांगते ना, टिकून राहायचं ह्याच्यामध्ये. आपल्याला एखादा सराव एखाद्या आठवड्याचा नाही जमला, नाही आलं ठीक आहे. पण आपण हे ऐकतोय हे आपल्या आतमध्ये उतरतंय हे पण खूप मोठी गोष्ट आहे. की तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टी आत्ताच येतील असं नाहीये. असं होऊ शकतं की युनिफाईड संपलं 6 महिने झाले ऑक्टोबरमध्ये आपला हा कोर्स कंप्लीट होईल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुम्हाला संकेत यायला लागतील. तुम्हाला अजून आवड निर्माण होईल त्याच्यामध्ये, की त्या धड्याचं. तर असंही होऊ शकतं. फक्त आत्ता ही पूर्ण प्रक्रिया करून समजून पुढे जाणं हे महत्वाचं आहे. म्हणून असं म्हटलंय की केवळ साक्षीभावाने निरीक्षण करा या गोष्टींचं. अभ्यास जरी नाही जमला, तर पुढच्या वर्षी जेव्हा परत युनिफाईड चालू होईल, त्यावेळेस पुन्हा बसून आपण हे सगळं करू शकतो. तर आत्ता आपण समजून घ्यायचं काम करतोय, टिकून राहायचं काम करतोय ह्याच्याशी. परंतु त्या नकारात्मक विचारांना कधीही स्वीकारू नका. निर्मळ अंतःकरणाने या साधनांचा अभ्यास करत राहा. कारण या साधना कुठे घेऊन जातील ह्याची अनुभूती केवळ तुम्हीच घेऊ शकता, की खरोखर माझ्या आयुष्यात ह्याचा काय बदल झालाय. मी जेव्हा निर्णय घेते किंवा मला संकेत उपयोगाला येतात का? माझा उच्चस्व मला कुठल्या पद्धतीने कुणाजवळ अनुभव करतोय. जेव्हा मला गरज आहे, कुठेतरी मला पुढे जायचंय माझ्या आयुष्यामध्ये, मी अडकल्यासारखं वाटतंय, मला मार्ग दिसत नाही. तुम्ही उच्चस्वला सांगा. तो बरोबर तुम्हाला अशा व्यक्तीच्या संपर्कात आणून ठेवेल, की जिथं तुम्हाला प्रकाश दिसायला लागेल, मार्ग दिसायला लागेल. आणि तिथून सगळ्या ओपन होतील दारं सगळी. तुमची अध्यात्मामध्ये प्रगती झालेली दिसेल. अनेक गोष्टींनी तुम्ही विचारांनी मुक्त झालेले दिसाल. तर असं होतं फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्या साधनेमध्ये राहणं, ती प्रॅक्टिस करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून असं लिहिलंय, की ह्या साधना म्हणजे ही दिलेली सगळी साधनं, टेक्निक्स जे सांगितले गेलेत, हे तुम्हाला योग्य वेळीच तुम्हाला जाणवेल, की आपण काय शिकलोय. जेव्हा आपण हे सगळं व्यवस्थित नियमितपणे करायला लागू. आत्ताच आपण जे बरेचसे जण आहेत,
तर ज्यांना ज्यांना असं जाणवते की माझ्या ह्या कामांमध्ये मला खूप मार्गदर्शन मिळतंय त्याचं, की असे आतून विचार प्रकट व्हायला लागलेत किंवा संकेत येत आहेत, त्यांना सगळ्यांना हे समजतंय आत्ताच की युनिफाईड किती महत्वाचं आहे आणि किती काम करतंय ते योग्य रीतीने. तर प्रेमप्रकाश पाठवण्याची साधी क्रिया, आभा स्वच्छ करण्याची, लॉक करण्याची साधी क्रिया सुद्धा खूप महत्वाची ठरायला लागली सगळ्यांच्या. अनेक जण त्याच्यामुळे अवेअर होतायत. असं जे आपली व्हायब्रेशनल एनर्जी दिवसभर आपण सतत जे भीतीमध्ये, तिरस्कारामध्ये असायचो, द्वेषामध्ये असायचो, त्याच्यामधून सुद्धा सगळ्यांची मुक्ती झाली. की आज मी मगाशी बोलता-बोलता थांबले ना, त्या मास्टर सांगत होत्या ना, की गुरु-शिष्य परंपरेचं. तर तेच आहे, की प्रत्येकाला एक असं पाहिजे असतं म्हणणं, की जेव्हा गुरु म्हणतात ना, "भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे." एक वाक्य आपलं किंवा "मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी करू नको." हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये असं येतं, की कुणीतरी आहे माझ्यासोबत. म्हणजे हे एक वाक्य आपल्याला किती सुरक्षितता, सिक्युरिटी देतं, की माणसाला सतत पाहिजे, की कुणीतरी बाहेरच्यानी माझी काळजी घ्यावी. माझा एक बॉडीगार्ड, माझा एक रक्षणकर्ता बाहेर आहे. कुठल्यातरी गुरूंच्या स्वरूपात, कुठल्यातरी देवी-देवतेच्या स्वरूपात, जो सतत अखंडपणे माझ्यावर लक्ष ठेवून आहे. ही केवळ कल्पनाच, हा विश्वासच आपल्याला शांत करतो. म्हणून काही जण त्याच्यामध्ये असतात, की त्यांना बऱ्याच जणांना असं वाटतं, की नाही बाबा, आपण चिटकून राहिलेलं बरं आहे. हे आहेत म्हणून मी आहे. ही पण असतं. ती भीतीच असते एक प्रकारची काही जणांच्या मनामध्ये. सगळे नाही, काही जणांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे सुद्धा काही जण हा मार्ग निवडतात. पण जेव्हा ते सगळं करून, पार करून पुढे-पुढे येतो आपण, कितीतरी जन्म गेलेली असतात. त्यावेळेस सेवा करणं, हे करणं सगळं झालेलं असतं. अखेर त्या गुरूंची पण इच्छा असते, की आता आत्मज्ञानाला लागावं. कारण तोच एक मोक्षाचा मार्ग आहे, की जेव्हा आपल्याला समजतं आपलं खरं स्वरूप, तिथंच आपला मोक्ष आहे. त्याच्याशिवाय मोक्ष नाहीये. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये आपण ऐकतो, की तुम्हाला जर मिळवायचं असेल, तर तुम्हाला अंतिम स्थान तेच आहे, की आत्मज्ञान. त्याच्याशिवाय मुक्ती नाहीये. तर ह्याप्रमाणे आपण आपला प्रवास पूर्ण करून आलेलो असतो. हां, इथून वाचा ताई. हा. आता तुमचा हा शांततेचा काळ तुम्हाला हवे ते दिव्य मार्गदर्शन ग्रहण करण्यासाठी पूर्णपणे खुला झाला आहे. तुमचे उच्च स्वरूप हे तुमच्यापासून वेगळे नाही. ते तुमचेच खरे स्वरूप आहे. ते म्हणजे तुम्हीच आहात. जीवनातील तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक मदत देण्यासाठी तुमचे संपूर्ण स्वरूप आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. यापुढे तुमच्या उच्च स्वरूपाशी होणाऱ्या प्रत्येक संवादाची गुरुकिल्ली एकच आहे. जीवनातील तुमचे उद्दिष्ट पूर्ण करणे. शांतपणे विचार केला तर प्रत्यक्षात तुम्हाला याच गोष्टीत खरा रस आहे. मग तुमच्या जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे? सर्वप्रथम तुमचे सर्वोच्च उद्दिष्ट म्हणजे पुन्हा एकात्म अवस्थेत परतणे. आपल्या सत्य स्वरूपात मी कोण आहे आणि माझे खरे अस्तित्व काय आहे याची प्रत्यक्ष अनुभूती पुन्हा प्राप्त करणे. तसेच आपल्या जीवनात ईश्वराच्या दिव्य गुणांचा अनुभव घेणे. हेच तुमचे मूलभूत ध्येय आहे. याच ध्येयाकडे नेण्यासाठी तुमचे उच्च स्वरूप सदैव तुम्हाला प्रेरणा देत आले आहे आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करत राहिले आहे. या दिव्य या दिव्य पुनरागमनासाठी तुम्हाला जे काही ज्ञान जाणून घ्यायचे असेल ते सांगण्यासाठी ते सदैव सज्ज आहे. तुमच्या दैनंदिन शांत साधनेच्या काळात आवश्यक ती माहिती तुम्हाला अंतर्मनातून प्राप्त होत राहील. तुमच्या सर्वोच्च साधनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला होय किंवा नाही अशा अथवा थेट अंतर्मनातील संवादातून नक्कीच मिळेल. करेक्ट. म्हणजे आता आपण जे बोललोत ना, की आपलं अंतिम ध्येय काय आहे? आता आपण हेच बोललोय ना, की अंतिम ध्येय तेच आहे आपलं, की आपल्याला काय करायचंय? एवढं सगळं करतोय, जॉब करतोय, संसार करतोय, पण हे करून जायचंय कुठं आपल्याला? शेवट हेच आहे, की मी कोण हे ओळखायचं, रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन, एनलाइटनमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा आत्मस्वरूप ओळखायचं आणि जे काही मला ह्या आयुष्यामध्ये माझं उद्दिष्ट म्हणजे पर्पज. आता बरेच जण म्हणतात, की आम्हाला आमचं उद्दिष्ट, पर्पज कळल्यावर मग आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करू किंवा तिथून आम्ही आमचा प्रवास सुरू करू. पण तसं होत नाही, की तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला काय आहे हे सांगितलंच जात नाही. कारण आपला दिवस जो सुरू होतो ना, तो पुढं काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं. आपण कायम म्हणतो ना, की अननोनमध्येच जातो, की उठल्यापासनं. पण आता मात्र आपला उच्चस्व आपल्यासोबत जोडला गेलाय.
आता आपल्याला सगळं अज्ञानात राहायची गरज नाहीये, की उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला पाहिजे ते मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. मी रोज उठल्या-उठल्या जेव्हा मी पहिली वाक्य म्हणते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, बेडमध्येच म्हणायला सुरुवात करते. आणि जसं माझा डोळा उघडतो, तसं मी हे जेव्हा म्हणते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, सगळे गुण माझे आहेत, हे सगळं म्हणून झालं, की मी लगेच म्हणते, की "हे उच्चस्व, आज दिवसभरामध्ये जे आहे, तुला जे माझ्याकडनं करून घ्यायचं, त्या सगळ्यांबद्दल मला गाईडन्स दे आणि ते करून घे, तू माझ्याकडून. मी तुझ्यासोबत एक आहे." हे सगळं जेव्हा मी अवेअरनेसमध्ये येते आणि सबकॉन्शियसला माझ्या कमांड देते, की आता आजच्या दिवसामध्ये माझी जे काही उद्दिष्ट म्हणजे जे काही करायचंय पूर्ण मला, ते तू करून घे सगळं. मला तो गाईडन्स दे. असं एक उलगडत जातं ना दिवसभरामध्ये, की हे करायचं, हे करायचंय. असे इंट्युशन यायला लागतात, की आज तुला हे करायचंय, आज तुला ते करायचंय. दिवसभरामधली कामं. त्यामुळे अजिबात वेळ वाया जात नाही. जे करायचे कर्म ते पूर्ण होतं माझं. तुम्हाला पण बऱ्याच जणांना असे अनुभव आले असतील. मग आता इथे जे सांगितलंय ना, की जे मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचंय, तर ह्या जो शांत अवधी असतो आपला, जिथं आपण ध्यान म्हणतो 15 मिनिटं आपण, तिथं आपल्याला हे सगळं समजतं, की मला काय करायचं. जरी 5 मिनिटं जरी बसलो डोळे मिटून, की मला सांग काय करायचं आणि उठलो आपण आणि मग आपली कामं करायला लागलो, तर एक गोष्टी आपोआप मनात यायला लागतात, की हे करायचं, ते करायचं. म्हणजे तुम्ही शांत बसलंच पाहिजे असं काही नाहीये. नुसतं 1-2 मिनिटं त्याला डोळे मिटून जरी असे म्हटलं हृदयामध्ये जाऊन, की मला सांग काय करायचंय? तर लगेच तुम्हाला एक असा कामाचा एक फ्लो जाणवेल, सिक्वेन्स जाणवेल, की हे झाल्यावर हे झालं, की हे झालं, की हे. हे तुम्हाला आतून ज्ञान यायला लागेल. बरोबर यायला लागेल आणि मग तुम्हाला नाही कळणार, की ते असं कसं काय झालं? तुम्हाला काय वाटेल, मी केलं रोजच्या प्रमाणे, पण नाही. तर तुम्हाला विचार देणारा कोण आहे, की हे आत्ता कर, हे नंतर कर, हे कर, आत्ता हे कर, हे कर. हे सांगणारा कोण आहे? कुठलातरी आतला आवाज आहे, ज्याचं ऐकून आपण करतोय. मग हे मार्गदर्शन पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला मिळायला लागतं आणि मग ते जेव्हा आपण रोजची कामं करतो, जी काही आपली आहेत, त्यातनं आपल्याला जे काही पूर्ण करायची असते एखादी इच्छा, ते सुद्धा आपली पूर्ण व्हायला लागते. त्या दिशेने आपण काम करायला लागतो. छोट्या-छोट्या गोष्टी करणं, बिझनेस सुरू करायचं, त्यासाठी लागणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण करतोय समजा. तर ते एका मोठ्या पैशाचा म्हणजे बिझनेसकडे आपल्याला घेऊन जातं. तर अशा प्रकारची कुठलीही कर्म असतील, तर छोटे-छोटे 1, 2, 3 स्टेप घ्यायला आपल्याला उच्चस्व भाग पाडतो. आपल्याला कळत पण नाही, "अरे, मी हे का करतोय?" असं वाटेल कदाचित, की हे करून काय उपयोग आहे? पण ते छोट्याशा क्रियेनी आपल्याला पुढे काहीतरी फायदा होणार असतो. म्हणून. तर तुमचं उच्च स्वरूप हे तुमच्यापेक्षा वेगळं नाहीये. हे तुमचंच खरं स्वरूप आहे आणि ते तुम्हीच आहात. जीवनातलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक मदत देण्यासाठी तुमचा संपूर्ण स्वरूप तुम्हाला कायम अवेलेबल आहे. 24/7 तुमच्याजवळ कोण असतो? तुमचा आत्मा असतो. रात्री जर मला कुठली गोष्ट पाहिजे, मला काही गाईडन्स पाहिजे, तर मी डोळे मिटून बसले, तर मला आलंच ते. इतकं तो आपल्या जवळ आहे, आपला आत्माच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. यापुढे उच्च स्वरूपाशी होणाऱ्या प्रत्येक संवादाची गुरुकिल्ली एकच आहे. जीवनातलं तुमचं उद्दिष्ट पूर्ण करणे. शांतपणे विचार केला तर प्रत्यक्षात तुम्हाला याच गोष्टीत खरा रस आहे. आपल्या मध्ये एक ताई होत्या ना आपले मास्टर, त्या मला म्हणले होते, की "विपुला, मी कुणाचं तर काहीतरी बघितलं आणि मला द्वेष वाटला, की मला हे पाहिजे." असं वाटलं. मला पण हे करायचंय. मी म्हणलं, "मग तो द्वेष नाहीये," म्हणलं. त्या दिवशी मी उदाहरण पण दिलं होतं. तर जेव्हा अशी इच्छा प्रकट होते ना आपल्या आतून, ती प्रेरणा असते आणि मुद्दामून तो उच्चस्व आपल्याला त्या गोष्टी दाखवतो, जेणेकरून मला पण जाणीव झाली पाहिजे, की मला हे करायला आवडेल. मग तो द्वेष नाहीये. द्वेष म्हणजे त्या व्यक्तीने केलेलं मला नाही आवडत आहे किंवा त्या व्यक्तीचं जे सक्सेस आहे किंवा पैसे मिळवणं किंवा ते जे काही आहे, त्याच्यामुळे मला आनंद नाही फील होत आहे. त्याला आपण द्वेष म्हणू शकतो. पण प्रेरणा घेणं कडून म्हणजे आपला उच्चस्व मुद्दामून त्यावेळी योग्य वेळी ती गोष्ट आपल्याला दाखवतो. आणि ती इच्छा खरं आपण पूर्ण करणं गरजेचं असतं. जेव्हा मला अशी आतून इच्छा प्रकट होती. कारण ते आपलं उद्दिष्ट आहे. कारण ही छोटी-छोटी, छोट्या-छोट्या इच्छांनीच तर आपलं आयुष्य बनलंय ना. आपल्याला कुठं मोठं काहीतरी ग्रहावर दुसऱ्या ग्रहावर जायचंय अशी काही इच्छा आहे का आपल्याला? की आता मी एखाद्या रॉकेट सायन्स बनवणार आणि तिकडं असं काहीच नाही. आपल्या छोट्या-छोट्या इच्छा आहेत. दिवसभरामध्ये केवळ मला ह्याचा आनंद घ्यायचा, ह्याचा आनंद घ्यायचा. छोट्या-छोट्या अशा आनंदातूनच आपलं आयुष्य बनलंय. आपल्या मेमरीज बनतात, आठवणी बनतात आणि ह्यातनंच आपण खरा आनंद घेतो. तर हे सगळं करणं म्हणजे उद्दिष्ट पूर्ण करणं म्हणजे काय? की ईश्वराच्या गुणांमध्ये जगणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. असं काय वेगळं असणार आहे नाहीतर? की आपल्याला काही किती तो माणूस हुशार असू दे, किती बुद्धिमान असू दे, शास्त्रज्ञ असू दे, त्याचं सुद्धा तेच आहे, की शास्त्रज्ञ करून शेवटी काय करतोय? शोधच लावतोय. आणि शोध लावून तर काय, की जी प्रसिद्धी, जो आनंद, जे शांती, की मी हे केलं, अचीव्हमेंट, त्याचा आनंद, प्रसिद्धीचा आनंद, पैसा.
ह्या सगळ्यांचा आनंद घेणं म्हणजे काय ईश्वरी गुणांमध्येच जगणं आलं ना परत. म्हणजे आपण सगळेजण तेच करत आहोत. केवळ त्याची रूपं म्हणजे अभिव्यक्ती वेगवेगळ्या आहेत. कुणी ते गाण्याच्या माध्यमातून, कुणी डान्सच्या माध्यमातून, कुणी शोध लावून, सायंटिस्ट, शिक्षक म्हणून. प्रत्येकाचं कर्म म्हणजे जे काही करतोय तो एकच करतोय, की प्रत्येकजण ईश्वरी गुणांमध्ये जगायचा प्रयत्न करतोय, की जिथं केवळ आनंद, पैसा, प्रसिद्धी, समाधान हे सगळं आहे. फक्त त्याची अभिव्यक्ती वेगळी. कुणी वकील बनून, कुणी हे बनून असं प्रत्येकजण त्याच्यामध्ये घेतोय. म्हणजेच काय, की जर आपण विचार केला ना, तर आपल्याला ह्याच गोष्टींमध्ये खरा रस म्हणजे जे आपल्याला खरं आतून वाटतं ना, तेच करावं. की माझ्या हृदयातून जे मला सांगितलं चाललंय, की "तू हे कर, तुझ्यासाठी तुला आनंद मिळेल." की दिवस कसा संपतोय, मला किती आनंद वाटतो. तीच गोष्ट आपल्याला खरं करणं गरजेचं आहे. तेच आपलं उद्दिष्ट असं म्हणू शकतो आपण. सगळ्यात आधी जर आपलं खरं उद्दिष्ट काय, तर काय हे जेव्हा आनंद आपण घेत असतो, तेव्हा आपण स्वतःला ओळखायला चालू करतो, की मी खरंच माझ्यामध्ये किती शक्ती आहे. मी खरंच काय आहे? हे जेव्हा आपल्याला समाधान यायला लागतं, तेव्हा आपण स्वतःच्या अवस्थेमध्ये परतायला लागतो. कारण आपण ते करत असताना एक होतो स्वतःसोबत, ती क्रिया करत असताना. म्हणून असं म्हणलं, की तुमचे सर्वोच्च उद्दिष्ट म्हणजे पुन्हा एकात्म अवस्थेत परतणे. आपल्या सत्य स्वरूपामध्ये मी कोण आहे आणि माझं खरं अस्तित्व काय आहे? याची प्रत्यक्ष अनुभूती पुन्हा प्राप्त करणे. दिव्य गुणांचा अनुभव घेणे. ईश्वराच्या दिव्य गुणांचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेणे, हे तुमचे मूलभूत ध्येय आहे. म्हणजे आपलं आयुष्य रडण्यासाठी, पडण्यासाठी, दुःखासाठी हे सगळे जे अनुभव आपण म्हणतो त्याला वेगवेगळे, याच्यासाठी नाहीये आता. आपल्या सगळ्यांचा मूळ खरं काय आहे? उद्देश काय आहे ह्या देहामध्ये येण्याचा? जसं आपल्याला ईश्वराने बनवलं होतं. आठवा तो धडा. ईश्वराने एका विचारातून सगळं बनवलं आणि त्याच्यामध्ये काय होतं त्याच्या विचारामध्ये, की मी असा मानव बनवेन, की जो माझ्या विचारांमधून माझ्या गुणांमध्ये राहून आयुष्य जगेल. माझेच गुण त्याच्यात असतील. म्हणून आपण प्रतिमा म्हणतो ना, रिफ्लेक्शन ऑफ गॉड. तो जसा आहे तशीच मी आहे. तसेच तुम्ही आहेत. मग त्याच्यामधले सगळे गुण माझे. मग त्याचे जर गुण माझे आहेत, तर त्या गुणांचा अनुभव मला घ्यायला नको का? माझं खरं तेच पाहिजे ना, पण मी तसं नाहीये. मी दुःख, त्रास, रोज रडणं, रोज निराश होणं ह्याचा अनुभव घेतेय. जे की माझं मूळ स्वरूप नाहीये. माझा उद्देश तो नाहीये. माझा उद्देश हा आहे, ध्येय हे आहे, की मला ईश्वराच्या गुणांचा अनुभव घेण्यासाठी निर्माण केलं गेलंय. याचा अर्थ काहीतरी गोष्ट आहे, जी मला ते करू देत नाहीये. म्हणजेच माझे विचार आहेत. याच ध्येयाकडे नेण्यासाठी तुमचं उच्च स्वरूप सदैव तुम्हाला प्रेरणा देत आलंय. योग्य दिशेने दर्शन करत राहिलंय. आता इथे एक फक्त समजून घ्या, बऱ्याच वेळेला आपल्याला चांगले अनुभव नाही येत. जसं मी माझं सांगितलं ना तुम्हाला, की मला जे नको होतं ना तेच मिळालं कायम. की मला इंग्लिश बोलायला भीती वाटायची. मला इंग्लिश नको वाटायचं कंपनीमध्ये. पण मला तीच कंपनी मिळाली जिथं कंपल्सरी इंग्लिशमध्ये बोललं जायचं. म्हणजे त्यावेळेस मला ते वाईट वाटत होतं, घाण वाटत होतं. मला असं वाटत होतं, का माझ्यासोबत असं होतंय? का देव असं करतो मला? मी तेव्हा खूप शिव्या घालत होते, की का असं माझ्यासोबत? असं वाटायचं मला. पण नंतर मला समजलं, की ही किती मोठं मला मदत केली ह्या गोष्टीने, की मला प्रत्येक वेळी त्या कंपनीचा फायदा झाला जिथं हे कंपल्सरी होतं आम्हाला. तोडकं-मोडकं का होईना मी इंग्लिश बोलायचे त्यावेळेस. पण पुढे जाऊन मला त्याचा फायदा झाला. अशाच सगळ्या गोष्टी झाल्या, की ज्या एरियामध्ये मला नको वाटायचं तिथंच माझं कॉलेज होतं. जी सिटी नको वाटायची जेव्हा आपण ते आल्यावर कळलं, की किती छान आहे मुंबई सिटी आणि किती इथली लोकं छान आहेत. म्हणजे ज्या गोष्टी नको वाटायच्या त्याच गोष्टी आपल्याला झाल्या, की त्यावेळेस नाही चांगलं वाटत. पण पुढे गेल्यानंतर कळतं, की ह्या अनुभवातून जे मी इथं अनुभव घेतले मुंबईमध्ये आल्यानंतर, ते माझ्यासाठी खूप एक मोठं असं एक डोअर ओपन झालं माझ्यासाठी, की अशी मदत करणारी लोकं, इतकी चांगली सॉफ्ट लोकं ह्याबरोबर मी अनेक अनुभव घेतले आणि मग माझा एक दृष्टिकोनच बदलला इथं आल्यानंतर. तर आपल्याला त्यावेळेस कदाचित वाटतं, की हा वाईट अनुभव आहे माझ्यासाठी, म्हणून मी हे खास सांगतेय. असं जर आपल्याला वाटलं ना, की मला चांगलं नाही वाटलं किंवा आमच्या घरातले असे म्हणले, हे म्हणले, ते म्हणले. सांगतात बरेच जण, की "ताई आम्ही ध्यान इतके दिवस करतोय, युनिफाईड इतके दिवस करतोय, पण आम्हाला खूप असं येतंय, तसं होतंय." तर प्लीज लक्षात घ्या, की ते जे अनुभव आहेत ना, ते तुम्हाला उच्च कुठेतरी ढकलत असतो. मध्ये एक ताई होत्या, त्यांच्या घरात खूप प्रॉब्लेम होते. अ, सासू, नवरा सगळ्यांबरोबर प्रॉब्लेम सुरू होते. आणि त्या मला विचारत होत्या, "मी काय बिझनेस करू, नोकरी करू? मला तुम्ही सांगा. मला वेळ मिळत नाही. 2 मुलं आहेत आणि एवढी सगळी घरामध्ये अशी परिस्थिती आहे आणि मला काहीतरी कमवायचंय, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचंय मला."
जे की अगदी बरोबर आहे, झालंच पाहिजे स्त्रीनी. की तुम्हाला जर खरंच कुणापुढे हात पसरायची गरज नाहीये, तर तुम्ही स्वतः काहीतरी खरंच केलं पाहिजे. तुम्हाला आतून ते येतं ह्याचा अर्थ उच्च स्वर सांगतोय तुम्हाला. अशा वेळी काय झालं, नवऱ्याबरोबर थोडं भांडणं झाली, त्या माहेरी गेल्या निघून. सासूबरोबर प्रॉब्लेम झाला. आता ते माहेरी गेल्यामुळं अजूनच ते गिल्ट आतमध्ये, की आता मला काहीतरी करायचंय. म्हणजे काय होतं अशा वेळी, की तुम्ही ते क्रिएट करता. भांडणं वगैरे सगळं तुमचं विचारांनीच तयार झालं ते सगळं. आता तुम्ही एकटे पडलात. माहेरी गेलात म्हणजे. आता आई-वडिलांवर बर्डन. ते पण मनामध्ये असतं त्यांच्याजवळ किती राहायचं. परत लोकं पण विचारणार, "अजून माहेरीच का? माहेरीच का?" हे पण असतं. म्हणजे त्या बाईला सगळीकडनं प्रेशर. काहीतरी करायला हातपाय मारायला भाग पाडणार ना हे सगळ्या गोष्टी. आता ते आपण कसं घेतो, की बाबा ह्याच्यातनं मी चांगलं काय साध्य करू शकते. पण उच्च स्व तुम्हाला अशा अडचणीत आणायचा त्याचा हेतू नसतो. त्याचा हेतू आहे, की ह्यातनं त्या बाईनी काहीतरी हातपाय मारावेत आणि स्वतःसाठी काहीतरी फायनान्ससाठी एक संधी उत्पन्न करावी, निर्माण करावी. कारण इतके दिवस जे होतं, की आहे आपल्या घरी अ, आता काय होईल, की करणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय आता पर्याय नाहीये. अशी जेव्हा वेळ येते ना, की करणं गरजेचंच आहे. आणि ती कुठली असू दे. आता ही एक केस झाली. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात, की जिथं आपल्याला आता पर्यायच नाही. आता म्हणजे अ, काय म्हणतात श्वासच घेता येणार नाही. आता नाक बंद होतंय पाण्यात. तिथं मात्र मग आपण उठतोच आणि तशी वेळ आणावी लागते. बऱ्याचदा नोकरी जाते, की अशासाठीच जाते, की तुम्हाला त्या नोकरीमध्ये नाही दुसरीकडे काहीतरी आहे तुमचं चांगलं लिहिलेलं. म्हणून ह्या गोष्टी होतात, की ह्या ध्येयाकडे नेण्यासाठी तुमचे उच्च स्वरूप सदैव तुम्हाला प्रेरणा देत आले आहे. योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. अनेक जण माझ्या जसं मी आय-टीमध्ये सोडून असं हे आले, तेव्हा मला आतनं सारखे विचार यायचे, की मला नाही करायचा आता जॉब. मला आता बास झालं, मला आता बास झालं. अगदी तसं इतके जण आहेत, की जे चांगल्या-चांगल्या पॅकेजवर असताना चांगले-चांगले जॉब सोडून पूर्ण वेळ आता ते अध्यात्मात आहेत. अनेक मास्टर आहेत आपले पिरॅमिडमधले. आपल्या प्रीती मॅडमच ज्या हिंदीमध्ये घेतात युनिफाईड, त्या मला स्वतः म्हणल्या होत्या, की "विपुला आप बंद कर दो, आप नहीं बने इसके लिए, आप इसके लिए बने, आप इधर आ जाओ" म्हणून. कारण त्या पण स्वतः तसाच जॉब सोडून आल्या होत्या आणि तेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत होते हिंदीमध्ये 25 मध्ये 2025 मध्ये. तेव्हा आमचं नेहमी बोलणं व्हायचं, तेव्हा मला त्या म्हणायच्या सुद्धा, की त्या पण जॉब सोडून म्हणजे असे अनेक जण आहेत आणि ती काहीतरी एक सिच्युएशन क्रिएट होते तुमच्या आयुष्यात, की ते तेव्हा मला खूप वाईट वाटलं जेव्हा माझा जॉब सुटला तेव्हा. आता मी तो फ्रीलान्स प्रोजेक्ट करते वगैरे ते सगळं गोष्ट वेगळी. जो मी जॉब आत्ता करते तो एक केवळ मजा म्हणून आहे. त्याचं काही मी फार सिरियसली नाही घेतलं त्या गोष्टीला. माझं मूळ तर आहे, की आपल्याला ह्याच सेवेमध्ये राहायचंय. म्हणजे अशा तुमच्याही आयुष्यात घटना घडत असतील, जिथं आपल्याला त्यावेळी दुःख वाटतं. पण ते खरं तर तुम्हाला एका चांगल्या ध्येयाकडं, चांगल्या आयुष्याकडं, ईश्वरी गुणांमध्ये घेऊन जात असतं, की जिथं तुम्ही खरोखर तुम्ही असता. स्वतःला जगत असता, की मला आता कुठलाही मास्क नाही. मी आनंद घेत असते त्यावेळी. समाधान काय असतं, आनंद काय असतं आतून येणारा. या सगळ्या गुणांचा मी तेव्हा अनुभव घेते. हे म्हणजे खरं ईश्वरी आयुष्य, ना की उगाचच दुसरे करतायत म्हणून मी पण करते, नाही. तर आपला मार्ग योग्य दिशेने आपण जाणं आणि निवडणं यासाठी उच्चस्व अशा दुःखाचे प्रसंग, अडचणी आपल्या आयुष्यात आणतो. हे पण प्लीज समजून घ्या. कारण असं नाही होणार, की सगळं चांगलंच आपल्या रीतीने कारण आपण नसू जाऊ म्हणजे तिकडे जात नसू, तर मग उच्चस्व काहीतरी आपल्याला असं करतो आणि ते असा एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात येतो, की जिथं आपल्याला तो पर्याय निवडणं गरजेचं असतं. निवडतो आपण तेव्हा. म्हणून हे थोडं लक्षात घ्या. मग तिथं असं म्हणायचं नाही, "अरे, माझ्या आयुष्यात दुःख आलं." ते दुःख सुद्धा तुम्हाला चांगलं काहीतरी देत असतं. बघा बरेच वेळेला ना आई-वडिलांशी मुलं भांडतात आणि घराबाहेर पडतात. ती बाहेर पडतात म्हणून काहीतरी करतात. नाहीतर जर आई-वडिलांपाशीच त्याच घरामध्ये राहिली असती, तर कदाचित त्यांची तितकी प्रगती झाली नसती. पण ती भांडणं होणं पण गरजेचं आहे त्यावेळेस. ठीक आहे, ते भांडण एक ड्रामा होतो घरामध्ये, त्याला आपण म्हणू. पण त्याच्यामुळंच ते रागा-रागाने बाहेर जाणं म्हणजे अहंकार जो आहे ना, की काहीतरी करून दाखवायचा. हा अहंकार पण चांगला आहे अशा वेळी. कारण त्याच्यामुळं आपण काहीतरी घडतो आपल्या आयुष्यामध्ये. बरोबर आहे? तर ह्या पद्धतीने आपल्या आयुष्यात हे ड्रामा ह्या अशा अ, असं काही-काही होत असतात गोष्टी, पण त्या आपल्याला चांगल्याच मार्गाने घेऊन जातात. हे झालं होतं का? हे झा हां, हे झालं होतं. तर ह्या दिव्य पुनरागमनासाठी तुम्हाला जे काही म्हणजेच, की तुम्हाला जे ज्ञान घ्यायचं आहे यासाठी ते सांगण्यासाठी उच्च आपल्याला सतत मदत करत असतो. तो असतोच आपल्यासोबत 24 तास असतो आणि जी काही अंतर्मनातून आपल्याला ही जी काही माहिती पाहिजे, ज्ञान पाहिजे ते सतत मिळत राहतं.
तुमच्या सर्वोच्च साधनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय नाहीच्या संकेताद्वारे किंवा थेट संवादाद्वारे नक्कीच मिळतं. बघा आता एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हो नाहीचे सहज मागा. मी परवा पण एकांचा मला फोन आला होता, की होचं ते उजवीकडं 3 वेळा डावीकडं तसं काहीच करू नका. साधं बसा आणि नुसतं म्हणा मला होचा संकेत दे आणि बघा शरीराला काय अवस्था, कसं हालतंय शरीर. मग पुन्हा म्हणा नाहीचा संकेत दे. बास. ते 3 वेळा असं तुम्ही काहीच बोलू नका पहिल्यांदा तर. की नुसतं म्हणा पहिल्यांदा, की मला होचा संकेत दे, नाहीचा संकेत दे. हे साधे संकेत मागा तुम्ही. फिक्स करा त्यांना, सराव करा त्याचा भरपूर. ते झाल्यानंतर अथवा म्हणलंय. एकतर संकेत मिळतील किंवा डायरेक्ट तुम्हाला आतनं संदेश प्राप्त होतील. आणि आता अशात तर मी संकेत जास्त मागणं बंद केलं. म्हणजे तेवढं करतच नाहीये मी. कारण गरज लागत नाही. कारण डायरेक्ट आता आतून संदेश येतात. डायरेक्ट संदेश असे लगेच कळतात मला, की ते उच्चस्वर सांगतोय म्हणून. ह्याचं कारण म्हणजे एकतर आभा स्वच्छ करून ठेवायची थोड्या-थोड्या वेळाने. वर्तमानात राहायचं, माइंडफुल राहायचं. ठीक आहे. हे झाल्यानंतर जो काही असा तीव्र येतो ना, की ह्याला मेसेज कर, हे टाक, हे टाक किंवा हे ध्यान घे किंवा जे आपले सत्र होतात, हे सगळे उच्च स्वरचे असतात म्हणजे आत्म्याचे. म्हणजे कारण तुमचा आत्मा आणि माझा आत्मा. आपल्या सगळ्यांचं सबकॉन्शियस कनेक्टेड आहे ना, युनिफाईड फील्डमध्ये. आपण सगळे कनेक्टेड आहेत. तर कुणीतरी मेधाताई तिकडं डोळे मिटतात आणि किंवा त्या मनामध्ये विचार आणतात, की ना किंवा त्यांचा उच्च स्वर मला सांगतो, की हे घे सत्र. किंवा मग आसावरीताईंचा किंवा अजून सगळ्या आपले बाकीचे साधक आहेत सगळेजण. त्या सगळ्यांचे जे सबकॉन्शियस आहेत ते आपल्या सगळ्यांचे जोडलेले आहेत. तर तिकडं कुणी काही विचार केला, की मला येतो मग मी लगेच तो बोलते. लगेच तुम्ही म्हणता, "अरे विपुला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं." तुम्हीच बघा ना हे कसं आहे. हे खूप जबरदस्त ॲडव्हान्स टेक्निक आहे. ज्याचा शोध अजून विज्ञानाला पण नाही लागलेला आहे. एवढे आपण एनर्जीनी कनेक्टेड असतो. म्हणून हे असं आहे, की आपण सतत एकमेकांशी संवाद करतो. आपल्याला माहीत नाही आपण फोन नाही लावत एकमेकांना. डायरेक्ट टेलिपॅथीने. की मी इकडून सांगितलं, तुम्ही तिकडून सांगितलं, की ते पोहोचतं एकमेकांपर्यंत आणि ग्रुप एनर्जी अशीच काम करते. सामूहिक चेतना. ह्या पद्धतीनेच आपण एकमेकांशी बोलतो. म्हणून अनेकदा सत्रांमध्ये मी काही बोलले, की तुम्ही म्हणता आम्हाला मनामधला प्रश्न गेला, उत्तर मिळालं. तर ह्याच्यामुळेच. हां, इथपर्यंत आलो होतो ना आपण. हे हे खरंच आहे का? असं खरंच काय? असतं का? हो, हे हो, असं हो. असतं, तुम्ही असतं. म्हणलात ते? हो, हो. हो ह्याला का? हां. टेलिपॅथी म्हणतो ना मेधाताई आपण. हां, आणि हां, हां. आपण जर बघितलं ना, आत्ता आपली पृथ्वी म्हणजे तिसऱ्या आयामामध्ये आहेत. आपण सगळेजण ह्या तिसऱ्या डायमेन्शनमध्ये आहेत. पण तुम्हाला जर तुम्ही आपले महादेवाची सीरियल बघा किंवा कुठलीही सीरियल देवी-देवता एकमेकांशी टेलिपॅथीद्वारे बोलायचे. आणि आता जेव्हा हां. पृथ्वी वरच्या डायमेन्शनला जातीये ना, तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे खूप बघायला मिळेल. हे परिवर्तनाचा हं. एक भाग आहे, की जिथं लोकं एकमेकांशी आता टेलिपॅथीद्वारे कनेक्ट होतील. हं. म्हणूनच ओके. आता जे मोबाईल, वायफाय ह्याची जे ऊर्जा लहरी आहेत ना, हां, हां. त्याच्यापासून आपल्याला लांब राहायला सांगतात जास्त करून. कारण आपले ब्रेन वेव्हज जास्त ॲक्टिव्ह असले पाहिजेत. आपण मोबाईल किंवा या गोष्टींपासून लांब राहायचंय. कारण आपल्या आतमध्ये एवढी शक्ती आहे, ती कुठेतरी वापरात नसेल ना, तर ती काय म्हणू शकतो, जेवढा आपण त्याचा वापर करू, की फोनपेक्षा सुद्धा मी डोळे मिटले, तर मी कुणालाही माझा संदेश पाठवू शकते. तर हे होतं आपल्या ज्या ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन होत्या पृथ्वीवर, अटलांटिस ह्या सगळ्या ज्या एक नागरी व्यवस्था म्हणतो, काय म्हणतात सिव्हिलायझेशन तिथं हेच वापरायचे सगळं. खूप खूप ॲडव्हान्स होती त्यांची टेक्निक आपल्यापेक्षा. आपल्यापेक्षा सायन्स खूप पुढे होतं त्यांचं लाखो वर्षापूर्वीचं पृथ्वीवरचं. नंतर हळू मग ते डायमेन्शन चेंज होत गेले तसे-तसे आपले मग मग आता आपण जिथं आहोत ना, तिथं आपल्याला वाटतं विज्ञान खूप प्रगत हे काहीच नव्हतं विज्ञान. जर तेव्हाचा विचार केला तर. तेव्हा लोकं तर टेलिपॅथीद्वारे बोलायचे एकमेकांशी. आणि येणाऱ्या काळामध्ये असं म्हणतात, की परिवर्तनामध्ये हा एक भाग आहे, की लोकं आताही साधनेत असणारी, ध्यानात असणारी लोकं बोलतात टेलिपॅथीद्वारे. आपल्या पिरॅमिडमध्येच किती मास्टर आहेत, जे असे शेजारी बसल्या-बसल्या एकमेकांशी बोलतात. तर हे अगदी खरं आहे, कारण आपल्या ऊर्जा लहरी असतात. विचार म्हणजे ऊर्जा आहे, लहरी आहे, फ्रिक्वेन्सी आहे ती. हां. आणि त्याचं तुम्ही थोडंसं जरी अ, Googleवर वगैरे बघितलं ना, तर खूप माहिती मिळेल टेलिपॅथीबद्दल. कसं बोलू शकतो. तर हे प्युअर आपलं फिजिक्सच आहे. पुन्हा मेटाफिजिक्सचाच एक भाग आहे. आणि क्वांटम सायन्स ज्याला म्हणतो आपण क्वांटम फिजिक्स हे सगळं आहे याच्यामध्ये. त्यामुळे हे अगदी खरं आहे. ओके. आत्ता सुद्धा अनेक जणांच्या बाबतीत बघा ना, होत असेल, की विचार केला आणि कुणाचा तरी फोन आला
किंवा तीच व्यक्ती दारात आली किंवा आपण काहीतरी विचार करतोय आणि ते आपल्याला न्यूज दिसली. काही असं होतं ना, ते सगळं टेलिपॅथीद्वारेच असतं त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर इथून माझं ताई. या व्यतिरिक्त तुमचे आणखी एक दुय्यम उद्दिष्ट असते जे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असते. अर्थातच ते म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कर्म. काही जण त्याला धर्म असे म्हणतात. अशी कोणतीही कृती जी तुम्हाला तुमचे मूलभूत उद्दिष्ट सहजपणे साध्य करण्यास मदत करते. तीच तुमची दैनंदिन साधना आहे. तुमचे कार्य, तुमचे प्रेममय जीवन, तुमचा विरंगुळा, तुमचा अभ्यास आणि तुमचे छंद हे सर्व तुम्हाला पुन्हा एकात्म अवस्थेकडे परत नेण्यासाठीच आहे. या प्रत्येक क्षेत्रातही तुमचे उच्च स्वरूप तुम्हाला मार्गदर्शन करण्यास आणि तुमचे ज्ञान पूर्णत्वास नेण्यास सदैव तत्पर असते. करेक्ट. म्हणजे पहिलं उद्दिष्ट काय आहे आपल्या सगळ्यांचं, की जे काही आपलं खरं स्वरूप आहे ते माहीत करून घेणे. त्याप्रमाणे वागणं. म्हणजे आता हे की सर्वप्रथम तुमचं सर्वोच्च उद्दिष्ट काय आहे? की पुन्हा एकात्म अवस्थेत परतणे. म्हणजे काय? आपल्या सत्य स्वरूपात मी आणि माझा आत्मा एक आहोत. माझा उच्च स्व आणि मी एक आहोत आणि मी आणि ईश्वर एक आहोत माझा. आणि त्याच्या गुणांमध्ये जगणं. मी कोण आहे? माझं अस्तित्व काय? हे पहिलं उद्दिष्ट आपलं. आणि दुसरं उद्दिष्ट काय सांगितलंय, की जे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं आहे. म्हणजेच काय, की आपल्या आयुष्यामध्ये रोज सुरू असणारी आपली कर्म, ज्याला आपण धर्म म्हणतो. आता हे जे धर्म आहेत ते वेगळे. हिंदू, मुस्लिम हे धर्म आपण केलेले आहेत. आपल्या आपल्या देवी-देवतांनुसार, आपल्या विश्वास प्रणालीनुसार आपण त्याची धर्माची आखणी केली. इथं जे बोललं गेलंय धर्म, ह्याचा अर्थ की मी काय करणं गरजेचं आहे. माझ्या घरामध्ये समजा मी एका पुरुषाच्या रोलमध्ये आहे. एका नवऱ्याच्या रोलमध्ये, एका भावाच्या रोलमध्ये, एका बहिणीच्या रोलमध्ये, आईच्या रोलमध्ये. तर प्रत्येक माझा जो रोल मी इथं प्ले करतीये बाबाजींच्या म्हणण्यानुसार, की आपण सगळे रंगमंचावरची पात्र आहोत. आणि मी जो काही मला यावेळेस जे ॲक्टिंग दिलेली आहे, जी स्क्रिप्ट दिलेली आहे, त्याच्यानुसार माझा जो धर्म आहे, जे कर्म आहे, त्याला मी धर्म म्हणेन. की हे मला करणं गरजेचं आहे, की मी माझ्या घरातली कर्तव्य पार पाडणं थोडक्यात. ज्या रोलमध्ये मी आली. पुरुष असेल, कुठे काही असेल, तर तुम्हाला घर पण सांभाळणं, आपल्या घरातल्या स्त्रियांना किंवा बाहेरची पण कामं. तसं स्त्रीसुद्धा बाहेरचं, घरचं आणि आपल्या अजून नाती असतील त्यांच्या सगळ्यांचं. म्हणजेच काय, की कर्तव्य म्हणजेच आपला धर्म असं म्हणलं गेलंय. अशी कोणतीही कृती जी मूलभूत उद्दिष्ट सहजपणे साध्य करण्यास मदत करते, तीच तुमची दैनंदिन साधना आहे. ज्याला आपण कर्मयोग पण म्हणतो. की जिथं तुम्ही ध्यान वगैरे पण करूच शकत नसाल तुमच्या कामामुळं किंवा काय, तर हे जे काही कृती आहे आपली, तीच म्हणजे आपला योग आहे. अशा थोडक्यात म्हणजे मी इथं फार आपल्या त्याबद्दल नाही दिलेलं आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तो कर्मयोग आपण त्याला म्हणू शकतो, की माझ्या कर्मातूनच जे माझं उद्दिष्ट आहे मूलभूत, की मला माझ्या फॅमिलीला एक चांगलं आयुष्य द्यायचंय. त्याच्यासाठी मी जे काही कर्म करतोय, ते सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. योगच आहे तो पण. तुमचे कार्य, तुमचे प्रेममय जीवन, विरंगुळा, तुमचा अभ्यास, छंद हे सगळं तुम्हाला एकात्म अवस्थेकडे परत नेण्यासाठीच आहे. एकात्म अवस्था म्हणजे मी कोण? मी ईश्वराचाच अंश आहे. ईश्वराच्याच प्रतिमेत आहे. ईश्वरासोबत एकच आहे. ही सगळी जी माझी अवस्था आहे, एकात्म अवस्था. त्या सगळ्यांकडे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जातात. म्हणून बरेच जण म्हणतात ना, "ताई मला खूप कसं तरी होतंय, मी ध्यान नाही करू शकले 2-3 दिवस, कारण मी इकडे गेले होते, मी तिकडे गेले होते." तेव्हा मी त्यांना तेच म्हणते, की तुम्ही तसं मनात आणू नका. तुम्ही जिथं ज्यावेळी असता तिथं योग्य असता आणि एखाद्या दिवशी आपल्याला नाही झालं, घरामध्ये लग्न कार्य, आपण कुठे गेलोय, तर मनामध्ये ती अपराधी भावना आणायची गरज नाहीये. कारण आपण तिथं त्यावेळी असणंच योग्य आहे. कारण ती जी आपला फॅमिली टाईम आहे, जो आपण एंटरटेनमेंट पिक्चरला गेलोय आणि विचार ध्यानाचे, की अरे मी आज सेशनने अरे हे केलं किंवा मी ध्यानच नाही केलं. तर मग तुम्ही तेही एन्जॉय नाही करू शकत. तर सांगायचा उद्देश काय आहे, जिथं आहोत तिथं वर्तमानात पूर्ण राहा, की जे काही तुम्ही करताय एंटरटेनमेंट किंवा जे काही आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवतोय किंवा आपलं काही अजून दुसरं करतोय, छंद आहेत. हे सगळं आपल्यासाठी गरजेचं आहे. आपण ते करायलाच इथं आलोय. तर कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला अपराधी भाव येऊ द्यायचा नाही, की "अरे, मी इथं करतीये, मी हे करतीये." अजिबात नाही. जे ज्यावेळी करतोय ते योग्य आहे. त्यावेळी तेच करणं अपेक्षित असतं. म्हणूनच आपला उच्चस्व आपल्याला ते देतो. जर ती क्रिया आपल्याला आनंद देत असेल, ईश्वराचा गुण अनुभव करत असू, आपण पुस्तक वाचतो, बराच वेळ वाचतो. पण मला आनंद देतोय. मी पिक्चर बघतीये, सीरियल बघतीये.
टीव्हीवरची, काही असेल आपल्याला ते जे करतोय ना, ते आपल्याला आनंद आणि ईश्वराचा गुण अनुभव करून देत असेल, तर ते करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही. कारण ते आपल्याला उच्च स्वच सांगत असतो, त्यावेळी करायला आणि आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे, कुठलाही गिल्ट मनामध्ये न ठेवता. हे सगळं तुम्हाला एकात्म अवस्थेकडे घेऊन जातं. आपले छंद, गाणं असेल, पेंटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधनं मेडिटेशनच आहे. की जेव्हा तुम्ही एकाग्र होता, विचार शांत होता, म्हणजे तुम्ही ध्यानच करत असता. फक्त डोळे उघडून, असा त्याचा अर्थ आहे. या प्रत्येक क्षेत्रात तुमचं उच्च स्वरूप तुम्हाला मार्गदर्शन करण्यास आणि तुमचं ज्ञान पूर्णत्वास नेण्यात सदैव तत्पर आहे. खरंच आहे, की जेव्हा-जेव्हा तुम्ही करता ना बघा युनिफाईडच्या दरम्यानच मी सांगितलं होतं, की मी मार्केटला गेले आणि काय माहीत नाही मला कसं काय जाऊन मी कलर्स आणले. नाही मला पेंटिंग करता येतं, नाही मला काहीच करता येत नव्हतं. पण मी जाऊन कलर्स पेन्सिल आणल्या कलरच्या त्या आणि आणल्या आणि घरी आल्यानंतर मला माहीत नाही कसं काय असं वाटलं मला. मला असं वाटतंय 8वा किंवा 9वा धडा सुरू असेल मला वाटतंय आणि मी इतकी सुंदर-सुंदर चित्र काढले. मला कधीही हातामध्ये पेन्सिल धरून माहीत नव्हतं, काहीच नाही. मी ते वारली पेंटिंग आमची तिकडची भिंत पूर्ण रंगवून टाकली घरची. आणि सगळेजण म्हणत होते, "अगं तुला येत नाही आणि डायरेक्ट तू ब्रशनी कसं काय वारली पेंटिंग एवढे कॉन्फिडन्स कुठून आला?" म्हणलं, "मला माहीत नाही कुठून आला." तर जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा आपला उच्च स्व आपल्याला काहीतरी आपल्या असतात गोष्टी, जसं आता आपल्या मानसीताई. ते गाणं कधी शिकलेलं नाहीयेत, पण तरीही त्यांना गाणं छान येतं. त्या अनुभव सांगत होत्या, की "मी गाणं शिकलेली नाहीये." म्हणजे हे कुठून आलं तुमच्याबरोबर? तर हे आतमध्ये आहे. ते केवळ आपल्याला आपला उच्च स्व त्यावेळेस मार्गदर्शन करतो. अ, त्या त्या गोष्टींकडे आपल्याला अजून प्रवृत्त करतो, प्रेरणा देतो वेगवेगळ्या ठिकाणून. ते आपल्याला असं आतून येतं, की मला गाणं आवडतंय मग. त्यामुळे कधीही आपण जसं म्हटलं ना, की आत्मा क्रिएटिव्ह आहे, की आत्म्याला करायचं असतं हे सगळं उच्च स्वला आपल्यातून. ईश्वराला सगळं जगायचं असतं. स्वयंपाकाची आवड असेल, कुठल्याही गोष्टीची. आवड कधीही दाबायची नाही, की मला हे आवडतं आणि मला करावंसं वाटतंय तर जरूर करायचं. त्यावेळेस तुम्ही तुमचं वय बघू नका, समाजाची बंधनं बघू नका. कुठलंही असं असेल ना, ते म्हणजे आपला धर्म आहे असं समजा. कारण बघा, इथं काय लिहिलंय? दैनंदिन जीवनाशी संबंधित कर्म, ज्याला आपण धर्म म्हणतो. हाच आपला धर्म आहे, की मला स्वतःला खुश ठेवणं, आनंदात ठेवणं. जिथं मी ईश्वरी गुणांचा अनुभव घेते, तो आपला खरा धर्म आहे. ते आपण केलंच पाहिजे. ह्यासाठी आपला उच्च स्व असे वेगवेगळे प्रसंग आणतो, जे अनकम्फर्टेबल असतात. समोर जाऊन 4 लोकांमध्ये कधी-कधी बोलणं, जिथं मला नाहीये, पण उच्च स्व तसा प्रसंग आणतो आपल्यावर. किंवा असं काहीतरी करणं, एखादी कला सादर करणं, की जी मला अवघड वाटते. पण त्याच्यातच आपलं हित असतं, ते त्याला माहीत असतं. म्हणून ते आपल्यासमोर असे प्रसंग येतात. हं. हां, ते आजपासून आणि पुढे वाचून हां. हो. आजपासून आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक शांत ध्यान काळात तुमच्या साधनेचे 2 स्पष्ट विभाग असू द्या. प्रथमतः तुम्ही केवळ पूर्णपणे ग्रहणशील स्थितीत राहा. फक्त स्वीकार करा. तुमच्या कल्याणासाठी, प्रज्ञेसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जे ज्ञान आवश्यक आहे, ते त्या शांत क्षणी तुमच्यापर्यंत सहज प्रकट होईल. दुसरे म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयावर मार्गदर्शन मागू शकता. परंतु प्रत्येक विषयाची सुरुवात नेहमी या प्रश्नाने करा, की या विषयाविषयी विचारणे माझ्या सर्वोच्च आणि सर्वाधिक हितकारक कल्याणासाठी योग्य आहे का? जर उत्तर नाही असेल, तर त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित उत्तर तुम्हाला आधीच माहीत असेल. कदाचित तो असा विषय असेल, ज्याचा अनुभव तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त ज्ञानाविना स्वतःच घ्यायचा असेल. किंवा कदाचित तुम्ही केवळ एखाद्या भ्रमाशी सामना सामना करत असाल. अशा नाही मागील कारण समजून घेणे अनेकांना अनेकदा अत्यंत ज्ञानप्रद ठरते. जर उत्तर होय असेल, तर तुमचा उच्चस्व तुम्हाला उत्तर थेट देऊ इच्छिते का? की आणखी होय नाही स्वरूपातील प्रश्न विचारावेत हे जाणून घ्या. बहुतांश वेळा तुमचा उच्चस्व तुम्हालाच कोणता मार्ग स्वीकारायचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य देतो. प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यापूर्वी नेहमी अशी प्रस्तावना करा, की माझ्या सर्वोच्च आणि सर्वाधिक हितकारक कल्याणासाठी म्हणजे तुमची इच्छा किंवा संभाव्य कृती स्पष्ट करा. योग्य आहे का? हं. आपण काय करू, इतकंच घेऊ आज आणि मग बाकी उद्या घेऊ. आता ह्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, ह्या आठवड्यात आपल्याला नेमकं करायचंय काय?
आता आपण समजून घेतलं पहिलं उद्दिष्ट काय आहे आणि दुसरं उद्दिष्ट. पहिलं उद्दिष्ट हे की स्वतःला माहीत करून घेणं, की मी कोण आहे? हे सगळं आपलं सेल्फ रिअलायझेशन. स्वतःचं स्वरूप ओळखणं. दुसरं उद्दिष्ट काय आहे, की मला जे दैनंदिन माझ्या क्रिया आहेत, ज्याला आपण धर्म म्हणतो, ते मी सहजपणे मिळवण्यासाठी कुठली कृती आपण करतो. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद, छोट्या-छोट्या गोष्टी माझी कर्तव्य घरातली, ह्या सगळ्यांमध्ये मी अ, कशा पद्धतीने म्हणतो ना, की कसं कार्य करते, कशी कर्तव्य पार पाडते. ज्याला आपण आपला एंटरटेनमेंट पण आलं आलं त्याच्यामध्ये, आपले छंद पण आले. हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या रोजच्या, हे सगळं आपल्याला काही ना काहीतरी अनुभव देत असतं. कशाचा अनुभव देतं? क्रिएशनचा. निर्मितीचा अनुभव देतो, की साधं आपण स्वयंपाक जरी करत असू, तरी सुद्धा माझ्याकडनं माझा ईश्वर निर्मिती करतो. तुम्ही माईंचं अनेकदा ऐकलं असेल, सुषमा माईंचं. ते सांगतात, की जेव्हा तुम्ही जेवू जरी घालता, तर तेव्हा म्हणा, की समोरच्या ईश्वराला मी आता स्वयंपाक बनवतील, त्याला जेवायला देतील. माझ्यातला ईश्वर त्याच्यासाठी स्वयंपाक बनवतोय. माझ्यातला ईश्वर त्याच्यासाठी हे कर्म करतोय किंवा स्वतःसाठी पण करताना, की ईश्वराला आता हा अनुभव घ्यायचा आहे माझ्या आतमधून. हे म्हणतो आपण. म्हणजेच काय छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला कंटाळवाणे वाटतात. कारण आपण अनेक वर्ष झालं ते करतोय. पण खरं तर क्रिएशनचं जेव्हा आपण अनुभव म्हणून बघतो, की मी जे काही करते कर्म, हे जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं, की ते आनंद घेणारा माझा आत्मा आहे. मी तर आहेच आहे त्याच्यामध्ये. पण मुळात त्याला ईश्वराला ह्याच्यातनं करायचंय, ही एकात्म अवस्था. त्याच्याबरोबर एक होऊन जेव्हा मी हे सगळ्यांचा अनुभव करते, जेव्हा असा विचार करते, तेव्हा मला एक वेगळ्याच स्वरूपाचं मार्गदर्शन मिळायला लागतं, की ज्ञान यायला लागतं. जरी एखादा असा वाईट प्रसंग आला माझ्यासमोर, दुःखाचा प्रसंग आला, एखादा माणूस त्रास देतोय, असं काही असेल, तर त्यावेळेस पण मी तो अनुभव म्हणून बघायला लागते, की धिस इज जस्ट एक्सपिरियन्स. की जो माझा आत्मा आत्ता घेतोय. जेव्हा म्हणजे मी आत्ता घेतीये ह्याच्यातून. काहीतरी शिकते, काहीतरी दुःखाचा अनुभव. हे क्रिएशन आहे माझं. अशा पद्धतीने आपण बघायला लागतो. हे थोडंसं डीप रिअलायझेशन आपल्याला व्हायला लागतं. मग आता आपल्याला आपल्या या ह्या आठवड्याच्या शांत अवधीमध्ये करायचंय काय नेमकं? तर 2 स्पष्ट विभाग म्हटलेत. तर पहिलं तर नेहमीप्रमाणे आपण जसं बसतो, शांत बसतो तसंच बसायचं. आभा वगैरे स्वच्छ लॉक करायची. प्रेम पाठवायचं, प्रकाश पाठवायचा. जे आपल्या पहिल्या स्टेप्स आहेत तसंच. त्यानंतर केवळ आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी हे बघा, की तुमच्या कल्याणासाठी, हुशारीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी म्हणजे रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींसाठी जे ज्ञान आवश्यक आहे, ते त्या शांत क्षणी तुमच्यापर्यंत येईल. हे झालं पहिलं, की धड्याचं नाव असं आहे ना, की बुद्धिमत्ता. योग्य असं तुम्हाला सहज अ, कृती मिळणे. मला सहज अशी योग्य जी तुमच्या उपयोगाची आहे आणि ती उपयोग म्हणजे कशासाठी? सगळ्याच ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये आपण म्हणू शकतो. कारण इथं तुमचं कल्याण कशात आहे? की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी रोजची जी दैनंदिन कामं करतेय, जे काही माझ्या क्रिया होत आहेत माझ्याकडनं, उद्दिष्ट, की मी कोण हे समजायला, या सगळ्यांमध्ये जे मदत करतंय, असं काहीही ज्ञान तुमच्यापर्यंत येईल. जो असा विचार प्रकट होईल, तो तुमच्यापर्यंत. आणि दुसरं म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावर मार्गदर्शन मागू शकता. म्हणजे पहिलं म्हणजे तुम्हाला आपोआप ते ज्ञान येईल. एखादा विचार प्रकट होईल, "तू हे कर आज, तू ते कर, तू इकडं जा, तू ही पेंटिंग कर आज, तू पिक्चर बघ, तू सीरियल बघ." कारण तो ब्रेक गरजेचा असतो आपल्याला. किंवा गाणी ऐक. कारण आपण खूप टेन्शनमध्ये असू, तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे खूप दिवस झाले आपण ब्रेक नाही घेतला, ट्रिपला जा. असं काहीही आपल्याला त्याच्यामध्ये येतं. ते झालं पहिलं. दुसरं म्हणजे आपण त्याला मागायचं. की एखादा विषय पर्टिक्युलर, त्या विषयावर मला आता गाईडन्स पाहिजे माझ्या उच्च आत्म्याकडनं. पहिलं तर काय म्हणले, की नेहमी त्या विषयाची सुरुवात अशी करा, की हे विचारणं, हा प्रश्न तुला विचारणं हे हिताचं आहे का? असं विचारा. आता हे का म्हणलंय असं त्यांनी, की कदाचित जर नाही म्हणून उत्तर आलं समजा, तर याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला ते ऑलरेडी त्याचं उत्तर माहिती आहे. किंवा तुम्हाला ते माहीत करून नाही घ्यायचं, केवळ अनुभव करायचा. असं पण होतं ना, मला आधीच जर आन्सर मिळालं, तर मग त्याच्यातली मजा नाहीये. तर असं होऊ शकते, की मला ते स्वतःहून एक्सप्लोर करायचंय. आन्सर मला नकोय. मला स्वतः अनुभव घ्यायचा आहे. म्हणून त्याचं उत्तर नाही असं येऊ शकतं. म्हणजे मी जर समजा डोळे मिटले आणि विचारलं, की हे उच्चस्व अं, एखादं मार्गदर्शन, की हा प्रश्न मी तुला विचारू का? हे माझ्या हिताचं आहे का? त्यावेळेस नाही आला ह्याचा अर्थ उच्चस्वला माहिती आहे, की तुम्हाला ते नाही असणं म्हणजे तुम्ही स्वतःहून त्याचा अनुभव घेणंच गरजेचं आहे. किंवा तुम्हाला त्याचा आन्सर आतमध्ये ऑलरेडी माहिती आहे. जे मार्गदर्शन तुम्ही विचारायचा प्रयत्न करत आहात, अशा पद्धतीने. म्हणून तो तुम्हाला नाही हे उत्तर देतो. की तुमचा तुम्ही अनुभव घ्या. त्याच्याकडे आता विचारत बसू नका, की कारण ते तुम्हाला काहीतरी शिकवेल.
कारण मला आधीच जर त्याचे उत्तर मिळाले किंवा मला समजलं किंवा असं गाईडन्स आला, तर कदाचित त्याच्यातली मजा निघून जाईल किंवा मी घाबरून जाईन किंवा काही होऊ शकतं. तर ते स्वतःहून एक्सप्लोर करण्याकरता असं आपल्याला नाहीचा संकेत येऊ शकतो त्यावेळी. म्हणजे असं म्हणलंय ना, की कदाचित तो विषय असा असेल ज्याचा अनुभव तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त ज्ञानाविना स्वतःच घ्यायचा आहे. मला काही गरज नाही कुठलाही आता गाईडन्स घेण्याची. तुमचं तुम्हाला केवळ अनुभव घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही त्याचा हिंट म्हणजे त्याचा गाईडन्स विचारत नाहीत आहात. किंवा कदाचित तुम्ही केवळ एका भ्रमाशी सामना करत असाल. अशा नाही मागील कारण समजून घेणे अनेकदा अत्यंत ज्ञान. म्हणजे आता कसं होतं, मी असा काहीतरी प्रश्न विचारते तो जो केवळ भ्रम आहे. ते खरं नाहीये. ती कल्पना आहे माझी, की आता मी विचारलं, की मी ह्यांच्या घरी जाणं योग्य आहे का? आता माझा हा प्रश्न आहे. मी ह्यांच्या घरी जाऊ का नको? कुणाच्या घरी? कशामुळं? मला असं वाटतं, की त्यांच्या घरातली कुणीतरी एक व्यक्ती मला तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल द्वेष आहे, असा माझा विचार आहे. आणि ह्याच्यासाठी मी उच्चस्वला विचारते, की काय करावं? जावं का नाही? मग मी विचारेन, की उच्चस्व, मी हा जो प्रश्न विचारणार आहे, हे विचारू का? हे माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? त्यावेळी कदाचित नाही येईल, कारण उच्चस्वाला माहिती आहे, की तुम्हाला माहिती आहे, की द्वेष आहे तिथं जर तुम्हाला वाटतंय, तर तुमच्या आतमध्ये उत्तर आहे ऑलरेडी किंवा तो भ्रम आहे तुमचा, की त्या माणसाला माझ्याबद्दल चांगली भावना नाही. असा भ्रम आहे, कल्पना आहे. म्हणून नाही उत्तर येऊ शकतं. अशा अनेक वेगवेगळ्या शक्यता आहेत, असं सांगितलं गेलंय. आणि जर उत्तर होय असेल, तर तुमचा उच्च स्व तुम्हाला उत्तर थेट देऊ इच्छितो का? की आणखी होय नाही स्वरूपातील प्रश्न विचारायचे ते जाणून घ्या. बहुतांश वेळा तुमचा उच्च स्व तुम्हाला कोणता मार्ग स्वीकारायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देतो. आता हे बघा, हे एक सांगितलेलं आहे आपल्याला इथं, की दरवेळी तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी विचारा, की मी हे विचारू का म्हणून. कारण अगदी कॉमन सेन्सची पण उत्तरं असतात. अगदी सामान्य ज्ञान आपल्याला ज्याचं माहिती आहे, तरी पण आपण ते विचारतो त्याला. म्हणून ते तसं म्हणले, की तुम्हाला गरज नाहीये ते विचारायची. तुम्ही तुमच्या जे वाटतंय ना, जे गट म्हणतो ना आपल्याला फील होतंय आपल्याला, त्याच्यानुसार तुम्ही घ्या निर्णय, असं सांगितलंय. आणि होयच्या बाबतीत सुद्धा तसं. जर होय असेल, तर अजून मला प्रश्न विचारणं गरजेचं आहे का? म्हणजे उपप्रश्न, की आता होयचं उत्तर आलंय. मग मी विचारलं, की मी घरी जावं का त्यांच्या? मग हे आलं. मग पुन्हा अजून त्याच्यावर प्रश्न. मग आज जावं की उद्या जावं? असं काहीही त्याचे म्हणजे म्हणतो ना, की होय नाही स्वरूपामधले प्रश्न असं. म्हणून इथं असं दिलंय, की बहुतांश वेळा तुमचा उच्चस्व तुम्हाला कोणता मार्ग स्वीकारायचा हे स्वातंत्र्य देतो. तर असं होतं, की म्हणजे माझा असा अनुभव आहे, की जेव्हा मी इतकं ह्याच्यात मला माहीत असतं, पण उगाचच विचारत बसते ना, तर त्यावेळेस ते कदाचित नाही पण येतं आणि असं होतं, की मग आपल्याला समजतं, की मी एवढं विचारायची गरज नाहीये. म्हणजे ते येतच आतून फिलिंग आपल्या. कारण आपल्याला ते माहीत असतं. म्हणजे इथं असं दिलंय, की तुम्ही कॉमन सेन्स थोडा वापरा. थोडक्यात असं सांगायचंय. की तुमच्याकडे जी बुद्धी आहे ना, तिच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण विचारत बसू नका, असं सांगितलंय. कारण त्याची गरज नाहीये. कारण ते ज्ञान आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून हे असा अभ्यास दिलेला आहे, की आधी विचारा, विचारू का प्रश्न? अशा पद्धतीने. ठीक आहे? तर इथं असं दिलेलं आहे, की प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यापूर्वी नेहमी असं म्हणा, की उच्च स्व अ, हा प्रश्न विचारणं माझ्या सर्वोच्च हितामध्ये, कल्याणामध्ये आहे का? जे काही तुम्हाला तुमची इच्छा किंवा कृती म्हणजे जे काही मला करायचंय कर्म समजा, तर ते माझ्या सर्वोच्च हितामध्ये आहे का? असं तुम्ही प्रत्येक प्रश्नापूर्वी विचारा, असं म्हणलेलं आहे. मी फार नाही विचारत, पण असं म्हणलेलं आहे. मग असं म्हणतो ना, की डायरेक्ट मी जाऊन ती कृती विचारते किंवा गाईडन्स मागते हृदयामध्ये जाऊन. पण खरं तर हे विचारलं पाहिजे, की माझ्या सर्वोच्च हितामध्ये आहे का? कारण छोट्या-छोट्या गोष्टींना तर मी विचारत नाही. अगदीच एखादा डिसिजन घ्यायचा आहे, त्यावेळी मात्र मी ह्या गोष्टी विचारते. तेव्हा मला आन्सर्स मिळतात. पण हे नाही विचारत, की मी सर्वोच्च हितासाठी आहे का वगैरे असं नाही. कारण मला माहिती आहे, की या प्रश्नाचं मला सहज उत्तर नाही समजत आहे आणि आय नीड गाईडन्स. त्यावेळी मग मी डायरेक्ट विचारते. पण असं खरं तर विचारायला पाहिजे आपण. ठीक आहे. तर मी सुद्धा ही प्रॅक्टिस सुरू करेन नक्कीच परत एकदा. ठीक आहे. तर आपण बाकीचा जो धडा आहे आपला, तो आपण उद्या घेऊ. कारण हा धडा थोडासा मोठा आहे मला वाटतंय 5 पानांचा आहे. त्यामुळं
बाकीचा उरलेला धडा आपण उद्या घेऊ. तर प्रयत्न केलाय की हा धडा व्यवस्थित आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि पुन्हा एकदा धडा जो आहे जेवढा झालाय तेवढा नीट वाचा आणि लिखाण चालू करा. नुसतं वाचायचं नाही आपल्याला. तर आपण लिखाण करायचं. पहिलं जे झालंय ना आज, ते उद्याच्या उद्या तुम्ही सगळ्यांनी लिहून काढा. मी धड्याची PDF जी आहे ती आपल्या ग्रुपवर पाठवते. तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी जसा वेळ मिळेल ना, जेवढं झालंय तेवढं वाचा आणि लिहून काढा वाक्य, जी आपल्याला महत्त्वाची वाटतायत. म्हणजे ती विसरणार नाहीत आपण. तर आपण सगळेजण भेटू उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये. PMC महाराष्ट्रावर जोडले जा. उद्या आपण पुढचे धडे घेऊ. सनशाईनचे. त्यामुळे उद्या समृद्धीताईंचं सकाळचं सत्र होणार नाही. तर सगळ्यांना शुभरात्री. भेटू आपण उद्याच्या सत्रामध्ये.